मी कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचे लेखक आणि निर्माते अमरजीत आंबले सरांना एक आमंत्रित करते आणि त्यांच्याबरोबर रत्नागिरीचा आपला सुपुत्र, आमच्या परिवारातला सदस्य वैनतेय जोशी, जो या टीमचा, कॅमेरा टीमचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. मी मोळे सरांना विनंती करते, आपण अमरजीत आंबले सरांचं फूल देऊन स्वागत करावं. आणि मी विनंती करते, वैनतेयचं स्वागत आपण करावं. धन्यवाद दोघांचेही आभार. सिनेमा बघितला आणि त्यानंतर त्या सिनेमाची प्रक्रिया काय होती नेमकी रसिकांपर्यंत पोहोचण्याची, त्याची खूप सारी माहिती ही नंतर तर कानावर आलीच. पण या सगळ्याचा आमचा सिनेमासोबत असलेला प्रवास सुरू झाला तो मला वाटतं वाचन वसाच्या वेळेला, जेव्हा वैनतेय काही कारणासाठी, म्हणजे तिथलं शूटिंग थांबलं म्हणून तो रत्नागिरीमध्ये होता. आणि आत्ता सध्या काय करतो आहेस या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे या सिनेमाचं होतं. तर तेव्हापासून कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा आणि त्याची सगळी चर्चा, प्रोसेस हे सगळं तो आमच्याशी शेअर करत होता. तर तेव्हापासून आम्हाला या सिनेमाबद्दल कुतूहल होतं. आज हा सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर आला आहे. तर लेखनाच्या प्रक्रियेपासून सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा एक आव्हानात्मक संपूर्ण प्रवास हा आंबले सरांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा झाला आहे. तर खरं तर मी सिनेमा क्षेत्रातल्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी योग्य माणूस नाही आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे जरा धडधड आहे मनात. पण व्यक्तिमत्व म्हणून, त्यांचं काम म्हणून, सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आंबले सरांची नजर याबद्दलचं कुतूहल म्हणून सरांशी बोलावंसं वाटलं. याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं की ज्या पद्धतीने हा सिनेमा आता वितरित होतोय किंवा ज्या पद्धतीने हा सिनेमा निर्मिती प्रक्रिया होती त्याची, जी सर बोलण्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेलच, तो विचार आर्ट सर्कल सारख्या संस्थांच्या सुद्धा कामाचा एक भाग आहे. खूप छोट्या पातळीवर आमचं काम चाललंय, रत्नागिरी शहरापुरतं मर्यादित चाललंय. पण प्रत्येकाचा सहभाग आपल्या कामामध्ये असावा आणि मगच ते काम मोठं होतं आणि तरच ते काम शाश्वत राहतं. हा एक बेसिक विचार ठेवून कार्यक्रम सुरू असतात आपले. हा एक समान धागा आम्हाला सतत सापडत राहिला सरांच्या बोलण्यामधून, सरांच्या कामाच्या प्रक्रियेमधून. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज सगळे जमलो आहोत. तर सरांचं मी मनापासून स्वागत करते आणि वैनतेयचंही स्वागत करते पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा म्हणजे मला एक गोष्ट खरंच मनापासून क्लिअर करायची. आज सकाळी मी एक लेख वाचला, पुन्हा एकदा आनंद नाडकर्णींचा. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातच अशी केली आहे, मॅग्निफेरा इंडिया ह्याचं फळ मला अतिशय आवडतं. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते कळणार नाही. म्हणजे असं सर म्हणतात, असं जर तुम्हाला मी सांगितलं तर ते तुम्हाला कळणार नाही. कारण मॅग्निफेरा इंडिया हे शास्त्रीय नाव आहे आम्रवृक्षाचं. पण मी जेव्हा आंबा खाल्ला, आंबा चाखला असं जेव्हा सांगतो किंवा सांगते, तेव्हा ते आपल्याला पटकन लक्षात येतं. त्याची चव आपल्या जिभेवर यायला लागते, कारण आपण तो आंबा आस्वादक म्हणून खातो, शास्त्रीय ओळखीसाठी त्या मार्गाला जात नाही. तर आज मी इथे तशीच या चित्रपटाची प्रेक्षक म्हणून आणि आस्वादक होण्याचा प्रयत्न करत असलेली ही बोट धरून अशी व्यक्ती म्हणून इथे बसली आहे. त्यामुळे सरांनी खूप बोलणं मला अपेक्षित आहे, माझे कितीही कमी प्रश्न आले तरी.
एक गोष्ट आणखीन माझ्या लक्षात आली जेव्हा मुलाखत घ्यायची असं ठरल्यानंतर, एक राजमार्ग आहे कुठल्याही कार्यक्रमाची. बंद करू का? यांचे बंद करू. कुठलाही कार्यक्रम सुरुवात करण्याचा एक राजमार्ग आहे, गुगलवर जायचं आणि त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती जमा करायची. माझ्या असं लक्षात आलं की गुगलवर सरांबद्दल अत्यंत कमी माहिती आहे. खूप सारं काम करून ठेवलंय, खूप सारं बौद्धिक पातळीवरचं काम करून ठेवलंय, पण या व्यक्तीबद्दल खूप कमी माहिती आहे. ह्याचं कारण काय बरं असेल तेही शोधायचा मी प्रयत्न केला. तर त्यांची एकमेव मुलाखत प्रसारित झाली आहे. त्या मुलाखतीमध्ये सुद्धा सर त्यांच्या सगळ्या थॉट प्रोसेसबद्दल बोलतात, स्वतःबद्दल ते काहीही सांगत नाहीत. आणि गुगलवरती जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची माहिती हवी असेल तर माझी माहिती सांगायची असेल तर मला माझा डिंडोरा पेटावाच लागतो. तर जाऊन खूप सारे गुगलला ते सर्चेसमध्ये आपली नावं आपल्याला मिळतात. तसं काही सरांनी केलेलं नसल्यामुळे मला गुगलवर काहीच माहिती मिळाली नाही सरांबद्दल. पण त्यामुळे कुतूहल मात्र खूप जागृत झालेलं आहे. तर सर, तुमच्या म्हणजे कुर्ला ते वेंगुर्ला या सिनेमाच्या प्रवासाच्या आधीचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. माझ्या बँकेतलं सहकारी आहे ना राजीव जोशी, इथे बसलेले. हा क्षण येईल असं आधी वाटलं नव्हतं मला. नाही, आधी आर्ट सर्कलचे आभार मानतो. कारण हा प्रवास आणि ह्या सगळे त्या म्हणाले की आपण कॉन्फरन्स करू, आणि त्यामुळे मला ते कॉन्फरन्समध्ये जमत नाही की चेहरे असे विचित्र दिसतात आणि एक्सप्रेशन मिळत नाही समोरच्यांचे. म्हणून मी म्हटलं की आम्ही जाणार आहोत वेंगुर्ल्यात, तर वाटेत आपण भेटूयात आणि बोलूया. मग ते म्हणाले की अरे आमची मंडळी पण आहे. म्हटलं वा, छानच होऊन जाईल, गप्पा होऊन जाईल. म्हणजे मला ते बोलण्यापेक्षा तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मुळामध्ये. प्रवास सुरू झाला बँकेत असताना. मी जनता पुणे दादर ब्रांच आणि कॉलेजही करत होतो आणि शिकतही होतो. तर तिकडे कीर्ती कॉलेजला मी शिकत असताना चळवळ्या असल्यामुळं काही मुलं जमा झाली आणि आम्ही स्पंदन म्हणून संवेदना चळवळ असं ते सुरू केलं. पण सिनेमा तेव्हाही डोक्यात होता माझ्या, कारण थिएटर हे सर्वाइव्ह नाही होऊ शकत, हा एक भाग होता डोक्यात. पण सिनेमामध्ये सर्वाइव्ह होऊ शकतं. आणि दुसरं होतं की मी त्यावेळेला FTIच्या फिल्म ऍक्ट करायचो, डिप्लोमा करायचो मी त्यांच्या. जसं राजीव रवीची मी फिल्म केल्या तेव्हा. राजीव रवी म्हणजे उडता पंजाबचा सिनेमॅटोग्राफर, आणि बरीच लोक होते तेव्हा FTIला. त्यांच्या फिल्म मी करायचो. का बँकेत असल्यामुळे त्यांना मानधन मला द्यावं लागायचं नाही, त्यामुळे ऍक्टर तूच कर असं ते बोलायचे. आणि मग ते करता करता लक्षात आलं की FTIला मराठी भाषिक फार कमी जातो, म्हणजे त्याला तो अवेअरनेस नाहीये की हे सुद्धा करिअर होऊ शकतं. एडिटिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, आर्ट डिरेक्शन, प्रोडक्शन डिझाईन. म्हटलं असं काही करता येईल का? जसं 10वीच्या मुलांना चांगले मार्क मिळावे म्हणून वेगळे कोर्सेस असतात, क्लासेस असतात, तर तसा आम्ही एक प्रयत्न म्हटलं असं काय करू शकतो का. पण काय झालं, त्या कॉलेजमध्ये थिएटरचं इतकं हे होतं, एकांकिका स्पर्धा आणि फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज. तर मी बॅकस्टेज करायचो, व्यवस्था राखणं बिकणं सगळं. पण माझ्या डोक्यात होतं की हे कुठवर चालेल, आणि मग त्यातनं मग व्यसनं आणि मुलांमध्ये. म्हणून मी मग हळूहळू म्हटलं की बाजूला झालो मी. आणि INTच्या एका वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला मला एकांकिका पाहायला गेलो होतो. अतिशय वाईट एकांकिका होती ती. आमचा विजय त्यात ऍक्ट करत होता. तर मी बॅकस्टेजला जाऊन भेटलो. मला जे अवॉर्ड मिळालं ज्या एकांकिकेला, त्यांना भेटण्यात इंटरेस्ट नसायचा. जे अतिशय वाईट करतील. मग ते म्हणाले की, मी म्हटलं, आणि सगळे उल्हासात होते, काय छान केलं आम्ही असं. मी म्हटलं बघूया आपण. तर ते म्हणाले की सर तुम्ही आमच्या कॉलेजला एक स्किट बसवा. तर म्हटलं येतो मी. तर मी स्किट बसवायला 2001ला गेलो. माझ्या डोक्यात होतं की एक रफ मला काहीतरी दिसत होतं की असं एखादं कुटुंब, आपल्याकडे राजकमल होतं, प्रभात होतं, असं एखादं मराठमोळं सिनेमाचं कुटुंब उभं राहील का, कधी राहील, काय राहील, त्याचं फायनान्शियल स्ट्रक्चर मला काही कल्पना नव्हती त्याची. आणि बँक सोडून बसलो होतो तोपर्यंत. 97ला रिझाईन केलं मी. आणि बँकेला पण धक्का बसला की अरे आमची हिंमत होत नाही, तू सध्या वेड्यात काढलं तेव्हा बऱ्याचदा. पण
2001ला त्याच्यामध्ये 25 लोक जमा झाली आणि मी सांगितलं असं असं, विजयला म्हटलं तो डिरेक्टर, तर तो हसायला लागला. सर मी गिरणी कामगाराचा मुलगा, आता इंजिनिअरिंग झालो, ते करिअर आणि माझं आहे, तर तुम्ही कशाला, हे मला कळत नाही. दुसरा एक होता, त्याचे वडील शिक्षक होते, त्याला म्हटलं तू कॅमेरा करतो, तो म्हणाला मी कॅमेराचा काय संबंध माझ्या. तर त्या स्किटमध्ये त्यांनी सिनेमॅटोग्राफीचा रोल केला होता. आणि मला अभिमान पण वाटतो सांगायला की दशावतारचा तो कॅमेरामॅन आहे आज, देवेंद्र गोलतकर. तर तेव्हा तो FTIला गेला, मग विजय गेला, मग एक न्यूयॉर्कला गेला, एक लंडन अकॅडमीला गेला. म्हटलं अरे वर्क होत आहे. पण याचा दुसरा जो पैलू होता तो मला जास्त भिडला की माणसं घडत होती मुळामध्ये. म्हणजे कोणी 10वी शिक्षण सोडलं होतं, ते शिक्षणाला लागले, भले त्यांना करिअर नसेल करायचं, पण माणूस समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्या कलेच्या माध्यमातून सुरू झाली. म्हणून माझा विश्वास नेहमी होता की प्रोसेस महत्वाची, तो रिझल्ट काय असेल मला माहित नाही. आणि मग 2004ला गोव्यामध्ये एक विषय दिला होता, मुक्ती नावाची शॉर्ट फिल्म आम्ही केली आणि बेस्ट फिल्म तिला, मुक्ती नव्हे रंगला, विजयला बेस्ट डिरेक्टर मिळाला. आणि मग विजय FTIला गेला आणि मग कोणी पुण्याला बोलवलं, इकडे सुरू करा, मग कोणी साताऱ्याला, कोणी मराठवाडा. आणि मग हे करता करता एकदा हे सत्यजित भटकळ म्हणून आहेत पाणी फाउंडेशनचे, त्यांना कळलं. ते म्हणाले अरे यार हे वेगळंच आहे काहीतरी रसायनाचं, मला डॉक्युमेंटरी करायची तुमच्यावर. मग त्यांनी एक गुड फादर म्हणून डॉक्युमेंटरी केली आमच्यावर. कारण आमची टॅगलाईन होती की इफ यू वॉन्ट टू डू करिअर इन सिनेमा यू डोंट नीड गॉड फादर, यू नीड अ गुड फादर. सो त्याने ती केली आणि मग ती लोकांकडे पोहोचल्यानंतर लोक अरे यार हा हे होत आहे, वर्क होत आहे असं. आणि मग तसं तसे ते क्रिएशन उभे राहत गेले. मग ती कोकणातल्या तुमच्या कणकवलीच्या जवळ कासारडे तिथले आमदार होते, ते म्हणाले अरे इथे कोकणात टॅलेंट आहे, इथे का नाही करत. मग 2012ला आम्ही कोकणात गेलो, मग तिथे कार्यशाळा घेतली. त्या पहिल्याच फिल्मला इफ्फीला त्याला रेड कार्पेट मिळालं, मुक्ती नावाची शॉर्ट फिल्म, ती विजयने डिरेक्ट केली. बरं ह्याच्यात आर्थिक असं काही नियोजन नव्हतंच. म्हणजे आम्ही मेस्टीने फिरणं आलं, इथून तिथून उभे करायचे, जायचं. पण तो आनंद जो मिळाला ना ह्या सगळ्या, तिथून तो प्रवास जो सुरू झाला, 1001 मुलं निघाली, आज वेगवेगळ्या, म्हणजे स्कॅम नावाची एक वेब सिरीज आहे, हर्षद मेहता, हंसल मेहताने केलेली. त्याचे दोन्ही एडिटर ह्या चळवळीतनं प्रोसेसमधनं आहेत. त्यामुळं बरं दुसरं एक होतं की कर्मण्य व अधिकार असते असं म्हणून ठेवलंय. म्हटलं ते जगण्याचा विषय आहे, तो म्हणण्याचा नाही. त्यामुळे ते अपेक्षा ठेवल्या नाहीत कधी की लोक येत राहतील जात राहतील, आप चलते राहू. आणि तो प्रवास पोचला. मग आमच्यातल्याच बऱ्याच लोक म्हणाले की सर आता तुमचं बघा, घर आहे, मुलगा आहे, स्वतःचा एक सगळी टीम आहे, तर का नाही एक प्रोडक्शन उभं करत. तर मी म्हटलं आता हे सिनेकथा कीर्तन पण नाव सुचलं, म्हणजे मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं, भारत आणि माती आणि नाळ असं काहीतरी. आणि म्हटलं चला आता. मग आमचे एक मित्र सुमुख तावडे म्हणून झीमध्ये होते, ते म्हणाले की सर कोकणात मुलांची लग्न खोळंबली, तर मुलींना शहरातला नवरा पाहिजे, या विषयावर तुम्हाला काही करता आलं तर बघा. एवढं पिल्लू सोडून दिलं त्यांनी. आणि आम्ही एका स्क्रिप्टिंगसाठी आलो होतो वेंगुर्ला. मग तिथले ते कलावलय आणि मिलिंद पिंजाणी नावाचे व्यावसायिक आहे, ते म्हणाले सर तुमचं सांगा जरा समजावून. तर म्हटलं मी असं असं आहे, आमची चळवळ आहे. मग ते संध्याकाळी कलावलयच्या मंडळींना घेऊन आले थिएटरच्या. ते आल्याबरोबर त्यांना कळलं असं असं आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न केला की किती घेता. तर मी म्हटलं मी दोन्ही पद्धतीनं घेत नाही. तर त्यांना आश्चर्य वाटलं. म्हटलं आमच्याकडे तर म्हणे दिग्गज येऊन गेले, पण पाकिट घेतात, रात्री बसतात, आणि तुम्ही म्हणे काही घेत नाही. म्हटलं हो, कारण ते तो माझा व्यवसाय नव्हे. म्हणे बरं. मग त्यांनी कार्यशाळा ऑर्गनाईज केली कलावलयने, आणि मी एक 12-15 सेशन घेतले आणि तिथनं काही लोक निघाले. पण मला माहित नव्हतं तेव्हा की इथेच आम्ही फिल्म करू. आणि मग स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली. मला आठवतं एक तिथे वेंगुर्ल्यात एक लग्नाचा हॉल आहे, तिथे मी आणि मंदार, आमचा वैभव, असे आम्ही 5-6 जण होतो. आणि ती सुरुवात झाली स्क्रिप्टिंगला. आणि मग ते विजय जॉईन झाला, मग आम्ही ते पहिला ड्राफ्ट बनवला. आणि मग नॅरेशन नेहमीसारखं
ते अनुभव आले. कोण म्हणाला आयटम टाका, कोण म्हणाला आमच्या ह्यांना घ्या, त्यांना घ्या, असं सगळं. आणि मला ते अनुभव नवीन, म्हणजे हे म्हटलं असं काय भयंकरच आहे म्हणजे असं. विजयाला म्हटलं, विजया काय करायचं? तो मला माहित नाही सर, वाट बघू म्हटलं. अरे वर्ष गेलं याच्यात. बरं, विजय पाणी फाउंडेशनमध्ये होता तेव्हा, तो मोठ्या पोस्टला होता, म्हणजे जे त्यांचं कोर ग्रुप आहे त्यामध्ये तो होता. तर त्याने आमिरला सांगितलं की सर मैं छोड़ रहा हूँ. तर आमिरला शॉक बसला, अरे यार इतना बड़ा पोस्ट छोड़ रहा है. बोला नाही, आय एम अ डायरेक्टर, सो आय वॉन्ट टू डायरेक्ट. हो ठीक आहे. सो मग झाली की मी बघीन तुझी काय याच्यासाठी तू नोकरी सोडलीस, बघू काय केलंय तू, असं आहे. आणि मग आम्ही लागलो मागे मागे. मग शेवटी मी म्हटलं चला आपणच करू. म्हणजे मला आठवत आहे, रवींद्रला, वैभव, वीणा वगैरे सगळे आले. आमचं लुक टेस्ट करत होतो ना आपण. तर मी चारू सोमण, तेव्हा मध्यंतरी माझं चारू सोमणांचे संबंध देवगडचे. ते म्हणा सर इकडे सुरू करा. मग तिकडे केलं आम्ही. त्यामुळे मला होतं की चारूने राहावं याच्यात, कारण चारू स्टेट बँकेत मॅनेजर होते देवगडात. तर मला काही आर्थिक जास्त काही अक्कल नसल्यामुळं म्हटलं असा कोणतरी माणूस असावा. कळलं की नाही, आमचे दोषी आहेत कसं. तर ते इन झाले. मग विजयला म्हटलं तू पण इन हो. मग ते दोघांना मी प्रोड्युसर म्हणून ठेवलं. 25% आणि ते म्हणा सर तुम्ही 50%. म्हटलं बरं, येतील तेव्हा बघू, आता पेपरवर यायला काही हरकत नाही. आणि असं ते बारसं झालं, सिनेकथा कीर्तन. आणि मग आम्ही लुक टेस्टला बसलोय, चारू सहाय्या करतोय, पोस्ट डेटेड देतोय. आणि सगळ्या ऍक्टर लोकांना टेन्शन होतं की वाटत तर नाही हे निर्माते, म्हणजे माझ्याकडे बघून कुणी वाटत नाही निर्माता आहे म्हणून, ना विजयकडे बघून वाटतं की दिग्दर्शक आहे. त्यामुळे जरा धाकधूक होती की अरे पोस्ट डेटेड चेक देत आहेत, त्यामुळे आमच्याकडे पैशाची सोयच नव्हती. ते चेक दिले. विजय म्हणा सर काय, बरं चारू सहाय्या करतोय. म्हटलं नाही, होऊन जाईल काही. आणि मग ते झालं. माझा एक शाळेतला मित्र आहे, 10वी मंडळी फार छान असतात, कारण जीवाला जीव देतात. 9वी नाही, 8वी नाही, 12वी नाही, 10वीची मंडळी. आणि मग त्याने ती सुरुवात करून दिली. आम्ही सेटवर आलो. आणि एक चांगलं होतं की मी वेंगुर्ल्यात कंटिन्यू त्या कार्यशाळेच्या निमित्ताने 2-1 वर्ष जात होतो. त्यामुळे तिथे एक छान संबंध तयार झाला होता नगर परिषदेबरोबर वगैरे. आणि त्यांना उत्सुकता होती, अरे आपल्याकडे शूटिंग होत आहे. त्यामुळे अख्खं नगरपालिका, अख्खं गाव, वेंगुर्ला शहर आमच्या बरोबर होतं. तिकडे गेलो तरी तोच विषय होता की पैसे नाही आहेत. तर विजय एका पॉईंटला म्हणाला की सर आपण जरा जाऊयात का परत. म्हटलं नाही यार, उडी मारली आहे तर. परत माझा फोन आपण, फक्त माझं एक होतं की आपण आपल्याला लाज वाटेल असा सिनेमा नको करायला. काय होईल सिनेमाचं, चालेल न चालेल, कर्जबाजारी मला माहित नाही, पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असं काहीतरी आम्ही बनवलं. आणि त्या फ्लोने सुरू झाला. आणि घरचं असल्यामुळे काय झालं की कलमकर हा माझ्याच कार्यशाळेतला आणि समोर घडलेला, त्यामुळं माझं कुठलंच त्याला हे नव्हतं की अरे एवढे दिवस कशा. जनरली निर्माता येतो आणि म्हणतो अरे बहुत हो गया, बहुत हो गया, 30 दिन तो बहुत आहे. 55 दिवस शूट केलं आम्ही टोटल, आणि 3 शेड्यूल केले. ते झालं. आम्ही आलो 20ला, शूटिंग संपून तर करोना लागली. 2 शेड्यूल राहिले होते. मग ते हळूहळू लपून छपून कसं तरी करत बरं, या दरम्यान जिओ इंटरेस्टेड होते, झी इंटरेस्टेड होते, पण त्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. ते सगळं करत शेवटी आम्ही या निर्णयाला आलो की मी अपघाताने लेखक झालो, अपघाताने निर्माता झालो. आता म्हटलं प्रेझेंटर, सादरीकरणही सादर करीत आहे अपघाताने हो, कारण हे होत नाही इंडस्ट्रीमध्ये. आशुतोष गोवारीकरला 3 सिनेमे लागले. तेव्हा आशुतोष गोवारीकर सादर झालं. संजय भन्सालीला 4 सिनेमे लागले. आम्ही पहिल्याच सिनेमात सिनेकथा कीर्तन सादर करीत आहे. बरं, तारीख 19 सप्टेंबर येऊन ठेपली. आमच्याकडे 25 दिवस होते. माझे वितरक म्हणताय समीर दीक्षित, सर पैसे येतील ना बघा, नाही तर पुढे जाऊ. त्यांनाही ती भीती होती. आणि बजेट साधारणतः 80-90 लाख त्यावेळेला, म्हणजे महिन्याच्या रिलीजच्या साधारण 15-20-25 दिवस आधी. मग पितांबरीला कुणीतरी आम्हाला रेफरन्स दिला, संजय यादवराव, जे ग्लोबल प्रतीक कोकणचे हेड आहे. ते म्हणाले मी बोलतो, तुम्ही भेटा. मग आम्ही तळवडेला गेलो. तळवडेला त्यांचा स्टाफ होता. आले ते बोले बघा मला ना सिनेमा बिनेमा माझं क्षेत्र नाही, पण आता त्यांनी पाठवलंय तर आमच्याकडे प्रोजेक्टर आहे साधा, तुम्ही पिंडर आणला असेल आपण बघू. कारण काय आहे ना, आमच्याकडची समस्या फार वेगळी आहे हो, इथे मुलांची लग्न होत नाही. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणजे
मी बोलायच्या आधी त्यांनी विषय मांडला, म्हणजे त्यांना माहीत पण नव्हतं. आणि त्या व्यक्तीने जेव्हा सिनेमा पाहिला, उठले, मला म्हणाले या बाजूच्या खोलीत. किती पाहिजे म्हटलं, सर आम्हाला 90 लाखाची गरज, 25 दिले. त्यांनी 25 लाख त्या क्षणाला. तर हा जो ना, आणि मग दुसरं एक होतं की जेव्हा ते संजय यादवरावने लिहायचे, ते संजय यादवराव कुर्ला टू वेंगुर्ला, तर ते वेंगुर्ला वाचून वेंगुर्ल्याची एक व्यक्ती होती जी आता मुंबईत फार मोठे व्यावसायिक आहेत. ते मला भेटायला आले. आमचा एका उद्योजकांसाठी एक शो होता रवींद्रला, आणि शो संपल्यावर ते स्टेजवर आले, म्हणाले मी 25 देणार, कारण हा माझा सिनेमा आहे. मला कळेनच, म्हणजे अशा क्षणाला. आणखीन एक या संदर्भात होतं की आमचे एक BMCचे मित्र आहेत. मी साधारण 4-1 महिन्याआधी त्यांच्या घरी गेलो होतो, आणि त्यांच्या मिसेस पण रेशनिंगला ऑफिसर आहेत, हे पण ऑफिसर आहेत BMC. तर त्यांनी फिल्म पाहिली, त्या मिसेसने फिल्म पाहिली, आणि त्या आजारपण होतं त्यांना प्रचंड आवडली. म्हणजे एक सामान्य प्रेक्षकांचं जे येतं ना जेन्युइन रिॲक्शन, आणि ते चेहरा दिसत होतं मला, ती तृप्तता, ते एक प्रसन्नता येते ना पाहिल्यावर. आणि ते म्हणाले सर चांगली आहे फिल्म, फारच छान आहे, मला फार आवडली, चांगलं होईल तुमचं. म्हटलं बरं. आम्ही गेलो निघून. नंतर मला 2 महिन्यांनी कळलं की ते एक्सपायर झाले, आणि आमची धावपळ चालली सगळी. तर ते मला म्हणाले की सर तिचं दागिने पडू नये, ज्याचा मला काही उपयोग नाही आहे, आपण ते मारवाड्याकडे ठेवू, ते पैसे घ्या, तुम्हाला उपयोगाला येतील, कारण तिला फार आवडलेलं असेल. आणि मग त्यांनी 20 लाख तसे उभे केले. सो द पॉइंट इज दॅट की मी खरं सांगतो की मी शेतकरी आहे सिनेमाचा. आय एम नॉट अ प्रोड्युसर. कारण आम्ही ते पीक घेतलं, मातीत राबलो, आणि वाशीच्या बाजारात जाऊन म्हटलं बाबा चांगलं आहे घ्या, पण इकडे तर अडते दलाल एवढे आहेत. म्हटलं बापरे कसं काय. तरी आम्ही 4थ्या आठवड्यात सुरू झाला काल, आणि आज मुंबईत इतकं छान चित्र आहे, 50%च्या वर जिथे जिथे थिएटर आहेत. पुणे असेल एक थिएटर आहे, त्यानंतर मुंबईमध्ये आराध्या, झार आपला. तर मी निर्माता नाही, मी ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे, आणि हे संचित आहे आतापर्यंतच. कारण काय कमावतो आपण, कळलं ना. आणि आम्ही लपवलं नाही कुठली गोष्ट, त्या लोकांना त्या वेळी आम्ही सांगत होतो, अशी प्रोसेस चालली, आमचं असं चाललंय, आता हे होतंय, आता इथे आम्हाला पैसे नाही पडत, कमी पडतात, हे सगळं. त्यामुळे त्यांना क्लॅरिटी होती. आम्ही त्यांना असं एकदा पैसे घेतले असं नाही केलं. त्यामुळे त्यांना अतिशय विश्वास होता. एकतर शास्त्रज्ञ होते, पनवेलच्या कुठल्याही गावात ते नवरा बायको आहेत, म्हातारे 70-80 वयाचे. त्यांनी सांगितलं आम्ही 50,000 देतो. तर त्यांनी ते 50 दिले. आणि मी म्हणतो ना की त्या वाक्य आहे परिमलचं ह्याच्यामध्ये की स्वतःशी प्रामाणिक राहिलाच ना आनंदा, सगळा जमता बघ. तर मला वाटतं की तुम्ही ते जगता, त्याचं प्रतिबिंब तुमच्या कलाकृतीत उमटत असतं. यश येईल न येईल मला माहिती, पण जेव्हा आमचं सर्वात मोठं, मी आय एम ऑलवेज थिंकिंग अबाउट व्हॉट यू गेनिंग. अर्निंग इज आफ्टर. त्याचे 100 रस्ते आहेत, तुम्ही कुठला मार्ग निवडता अर्निंगचा आहे डिफरंट गोष्ट. पण ते मला गेन फार झालं. म्हणजे आज सचिन खेडेकर जसं बोलतो, सिनेमाला घेऊन जसे म्हणाले, ते सयाजी शिंदे जसं व्यक्त झाले, सई परांजपे जशा व्यक्त झाल्या, उषा नाडकर्णी, इव्हन जिओचा हेड ते त्याविषयी आले होते, निखिल साने. तर म्हटलं अरे यार, म्हणजे काही घेणं देण्याचा भाग नाहीये, निव्वळ ती कलाकार, असं फार रेअर घडतं, कळलं. आणि ह्या 2 मोठ्या सिनेमा, दशावतार आहे, कांतारा आहे, ह्याच्यात एक छोटंसं रोपटं आम्ही लावलं, आणि ते छान, ते रोपटं आता हळूहळू हे होत आहे. आणि माझी पोरं, मला माझं स्ट्रेट गणित आहे. माझी पोरं जी आहेत महाराष्ट्राभर, साध्या साध्या कुटुंबातनं, साध्या घरातनं आलेली आहेत, ज्यांना कुठलाही गॉडफादर, कुठलाही खान चोप्रा असा विरोध नाही. त्यांनी स्वतःची ओळख, अस्तित्व इथे सिद्ध करावं, आणि त्यासाठी ह्या कुटुंबाचा निर्माण. सरळ साधी गोष्ट. आत्ताच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये सुरुवातीला ज्याचा उल्लेख केलात की पोस्ट डेटेड चेक आपण कलाकारांना देत होतो आणि आपण काम सुरू केलं, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पैसे नाही आहेत किंवा कमी आहेत, किंवा आपण स्टार्टर तर मारलाय हे तुम्हाला माहिती होतं, त्यांना ह्याची कल्पना असण्याची काही शक्यता नाही ना कुणाला? कलाकारांना? की नाही, त्यांना नंतर कळलं.
तेव्हा त्यांची काय रिएक्शन होती? हा, वैभव मांगले बरेच लोक म्हणाले वैभव मांगले ना घेताय, म्हटलं हो. वैभवजी आले आले म्हणजे जेव्हा कुडाळला उतरले आणि आमची गाडी त्यांना न्यायला गेली आणि ते गाडीत बसले आणि प्रवास सुरू झाला, तर त्यांनी विचारलं तू ते काय करतो? मी ऍक्टर आहे. त्यांना धक्का पहिला तिथे होता की एक ऍक्टर मला न्यायला आला. तो म्हणून आमच्याकडे असंच चालतं, म्हणजे आमचा प्रोड्युसर पण झाडू हातात घेतो, तो लाईट मुंबरून जेवतो. आणि मग तिकडे त्याच्या लक्षात आलं की, आणि मग त्यांनी एक स्टेटमेंट केलं की मी इतक्या शूटिंग केल्या म्हणाले, पण हे ना मला शूटिंग वाटत नाही, एक शुभ कार्य वाटतं की आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असेल तर झटून तिथे, आणि मी ती प्रथा आमच्याकडे चालू देत नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे तू डिरेक्टर, तू कॅमेरामॅन. इथे नाही, इथे सगळे सारखे, आपण सगळे शेतकरी आहोत. स्वरूप वेगळं असेल कदाचित, त्यामुळे कुणाच्या डोक्यात हवा गेली तर जा बाबा. आम्ही काय कोणाला बांधून नाही ठेवलं, मोठा हो, करोडो कमाव. पण जोपर्यंत या मातीत आहे, त्या मातीचे काही नियम आहेत, त्या मातीची काही मूल्य आहे, शेतकरी म्हणून तुला ती जपावीच लागते. कळलं की नाही? प्रश्न हा नाहीये की अशी फिल्म होणारच नाही, असा डिरेक्टर होणार, असं नाहीये. परफॉर्मिंग आर्टमध्ये एवढं लोकांनी केलंय, करतायत, पुढेही करत राहतात. त्यामुळे माज करायचा कसला? मला वाटतं ते नातं जे असतं ना, बॉन्डिंग, आज माझं आणि वैनतेचं जे नातं आहे, मला वाटतं ना ते सगळ्या ह्या गोष्टींच्या पलीकडचं लक्षात घ्या. आणि हे जपणं आजच्या एकूण ह्या आत्ताचा जो काळ आहे, कळलं की नाही? आणि परफॉर्मिंग आर्टचं हेच मला वाटतं आद्य कर्तव्य असायला, कुठल्याही कलेचं, लक्षात घ्या. तर त्या दृष्टीनं त्यांचं इव्हन वीणा जी होत्या, आणि त्या पण इतकं म्हणजे आजही इव्हन स्वानंदी होत्या, आमचा संगीत असेल, म्हणजे आता आम्ही बोललो ना दुसरी फिल्म करायची तर लगेच एका पैसे नको आम्ही करतो. तर मला वाटतं ना हे जे सकारात्मकता निर्माण करताना, म्हणजे सिनेमाचं आता तर डिजिटल झालं, पण होतं पूर्वी ना की ती ब्लॅक रील असायची, ती पॉझिटिव्ह, त्याचं कामच आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. कळलं की नाही? तर तशी ती गंमत आहे सगळी. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न म्हणजे प्रवासातच या सगळ्या प्रवासाच्याच गप्पा आहेत. या प्रवासामध्ये वैनतेय जॉईन झाला तुम्हाला, त्याची ही गोष्ट आम्हाला वैनतेयकडून आणि अर्थातच तुमच्याकडून ऐकायची, कारण तुमच्या हाताखाली तो तयार होत होत आता इथपर्यंत आलाय. वैनतेचे बाबा आमच्या गिरगाव ब्रांचला मॅनेजर, आणि त्यांना मी असं काय काय करतोय हे माहिती होतं. तर एकदा मला म्हणाले की अरे ते आमच्या मुलं, त्याला कॅमेरामध्ये रस आहे, जरा भेट एकदा. तर ऑफिस तर आमचं काय ऑफिस नाही, शिवाजी पार्क हे आमचं ऑफिस. कळलं की? हा, म्हणजे निरभ्र आकाश, माती, त्यामुळे लोकांना हे वाटतं अरे तुम्हाला ऑफिस नाही असं. तर मी म्हटलं नाही, हेच ऑफिस आहे, आणि आम्ही राजकीय सभांना भाड्याने देतो, त्याने आमचा खर्च चालतो. तर वैनते आला, त्याला जरा उत्सुकता होती की काय आहे हे, कोण प्रकरण काय आहे. कळलं की नाही? बरं वाटत का नाही कुठल्या अँगलने की सिनेमातला वगैरे असेल तर. आम्ही भेटलो, म्हणलं काय करतो, म्हणून मला असं कॅमेरा वगैरे इंटरेस्ट आहे. आणि दुसरं कसं होतं ना, मला नेहमी असं वाटतं की वाईट संस्कार जसे नकळत होतात ना, तसे चांगले सुद्धा ना नकळत व्हायला. आपण काय करतो, वाईट संस्कार इतक्या सहज कळत पण नाही, पण चांगले ना आपण असं खरं बोल हे सांगायची गरज लागली. आणि मग तो त्या संस्कारात रुळला म्हणजे एवढा रुळला की आता आमच्या कलमकरांचा उजवा हात आहे. कळलं ना? त्याचा आता सोडत नव्हता त्याला, तो ना तू जाऊ नको, तू थांब इथे. आणि मला परत फोन आला की 2 दिवसात परत पाठवा त्याला, असं. आणि अतिशय प्रांजळ, प्रामाणिक, वैनत्य बाबतीत म्हणायचं झालं तर फोकस आहे, काय करायचं आयुष्यात माहीत आहे. बाकी झंझटही नाही आहेत. सिनेमा आहे की सिनेमा, म्हणजे आमची बहुतेक पोरं सिनेमा असं जगतात, कारण त्यात माया पण आहे ना, त्यामुळे आम्ही जरा मायापासून थोडं लांब राहतो. कारण एवढंच आयुष्य, त्यात तुम्ही किती पळाल त्याच्या मागे. त्यामुळे ते जे क्षण आहे ना ते एन्जॉय करा, मजा येते त्याच्या. आम्ही जेव्हा स्क्रिप्टिंग, आम्हाला तर मुलं म्हणजे पिक्चर रिलीज झालं ठीक आहे, आपण कधी बसतोय स्क्रिप्टिंगला, पावसला कधी जातोय, ती खिचडी कशी स्वरूपानंद आश्रममधली खातोय, यु नो. त्यामुळे ती जी पूर्ण तो प्रवास असतो ना, तर मला वाटतं की ते गंतव्यस्थान काय असेल मला नाही माहिती, पण तो प्रवास मला वाटतं ना की माझ्या, ती कविता आता मला लक्षात नाही आहे का रे, त्या कोणातरी मागू नाही, तर मी शेवटी कविता वाचून संपवतो. मग
पायवाट चालता चालता वाट पायात घुसली कळत न कळत, अशा त्याच्यात 2 ओळी होत्या सुरुवातीच्या. त्यामुळं असे प्रवासात बरेचसे माझ्या मित्रांचे मुलं होते. आमचा यश, त्याचेही पालक माझे मित्र, त्याचे वडील कीर्तीचे. त्यामुळे अरे यार यशचं बघ, म्हणजे तो मला वाटतं 12वीला होता यश, 11वी, आणि आता तो अख्खं DI डिपार्टमेंट सांभाळतो, अख्खच्या अख्खं. आणि या फिल्मचं DI त्याने केलं, वय त्याचं 24. त्यामुळे ही जी पोरं आहेत, किंवा आमचा प्रतीक जामसंडेकर, जामसंडेचा, आज जस्ट राईट स्टुडिओमध्ये तो एडिटर म्हणून काम करतो. म्हणजे ज्यांनी छावा आणि सितारेचं जे प्रोमोचं प्रमोशन केलं, ज्यांनी व्हिज्युअल प्रमोशन, त्याचं ती कंपनी आहे मोठी, जस्ट राईट स्टुडिओ. त्यामुळे ही मुलं जेव्हा, आमचा त्र्यंबकचा जो आर्ट डिरेक्टर आहे आपला वैभव मिस्त्री, त्याचं एवढं कौतुक झालं आर्ट डिरेक्शनचं, त्याच्या इतकं सहज आहे त्या फिल्ममध्ये आर्ट डिरेक्शन वगैरे. त्यामुळे ह्यांचं जेव्हा कौतुक होतं ना, तर मला ते फार असं फार मोठा अभिमान होतो की आपल्या ही पोरं आणि ह्यामध्ये. त्यामुळे त्याचंही तितकं, कारण काय होतं ना, ही चळवळ लोक येतात, मलाही विचारणं होते, आम्हाला पण यायचंय, आम्हाला जॉईन करायचं, पण ना फार कमी लोकांना ना इथे तसं या कुटुंबामध्ये ना कठीण आहे टिकून राहणं. कारण मी फार बोलतो, शिवाय घालतो वेळ प्रसंगी, कळलं की नाही, आणि माझं फार बारीक लक्ष असतं. कारण आपण करिअर म्हणतो म्हणजे मला एक रोल मिळाला असं नसतं, कळलं की नाही. ती एक पालकत्व म्हणून एक जबाबदारी तुमची. त्यामुळे तो काय करतो, कुठे असतो, तो कसं बघतो जगाकडे, तो काय वाचतो, कळलं की नाही, गुटखा खातो का, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कळलं की नाही. पण आणि त्यांनी तो मला तो विश्वासही दिला, कळलं ना. म्हणजे सेटवर आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्यांना माहित असतं फिल्म होणार, कळलं. आणि माझी ती स्ट्रेंथ आहे. कारण काय होतं, सगळं कमावता येतं, पण फेथ, श्रद्धा कमावणं प्रचंड कठीण आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे की मी ती कमावली, म्हणून पैसे उभे राहिले, सिनेमाही झाला, रिलीजही केला, अजूनही चालू आहे. वैद्यया, तुझ्याकडूनही या प्रवासाबद्दल ऐकायचं, कारण आता सरांनी खूप बारीक लक्ष असतं त्यांचं, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तर आम्हाला खूप आनंद वाटतो जेव्हा आमच्या परिवारातल्या व्यक्तीचं असं कोणीतरी मोठा माणूस कौतुक करतो. ते आम्हाला आमचं कौतुक झाल्यासारखं सुद्धा वाटतं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझा या सगळ्यामधला रोल काय होता, आणि सरांकडे तुला शिकायला जे मिळालं त्याच्याकडे बघण्याची तुझी दृष्टी काय? हॅलो, थोडं सुरुवातीपासून सांगतो. सरांची आणि माझी पहिली भेट अशीच झाली की सरांना कोणी फोन लावू शकत नाही, सरांचा इन्कमिंग बंद आहे. तर पहिला मी म्हटलं हा कोण माणूस की मला टेक्स्ट कर, कॉल मी, मग मी फोन करेन. तर मी म्हटलं कोणतरी माणूस इंटरेस्टिंग वाटतं, बघूया. त्याच्यानंतर जसं सरांनी सांगितलं तसं मी शिवाजी पार्कला भेटलो. तेव्हा त्याच्या आधी मी झी मराठीची ग्रहड नावाची सिरियल ॲज अ इंटर्न म्हणून केली होती. झी युवावरची लवलग्न लोचा ॲज अ इंटर्न, कॅमेरा इंटर्न म्हणून केली. सो मला थोडासा अंदाज होता की पाणी किती खोल आहे आणि रत्नागिरीतून उठून मुंबईत जाऊन किती हातपाय मारायला लागणार आहे याची मला अंदाज आला होता. आणि त्याच्यानंतर मी सरांना भेटलो. मग ते जसं म्हणाले की जसं क्रिएशनच्या मीटिंग असायच्या. सरांचं वास्तव्य मुंबईत, मी मुंबईत. सो मुंबई क्रिएशनचा जो ग्रुप आहे आमचा, त्याच्या मीटिंग आठवड्यातनं एकदा व्हायच्या. मग मला ही पूर्ण प्रोसेस कळली. इंटर्न म्हणून काम करत असताना जेव्हा तो एक्सपिरियन्स घेतला, तेव्हा मला तू कॅमेरा इंटर्न म्हणून काम करतोस, आणि जेव्हा या मीटिंग्स व्हायच्या तेव्हा अचानक हा तू सिनेमॅटोग्राफर आहे. सो मुळात तो जो डिफरन्स आहे ना, की तुम्ही कॅमेरा इंटर्न आहात आणि तू सिनेमॅटोग्राफर आहे, हा कॉन्फिडन्स देण्याचा जो सरांचा काय म्हणतात पॅटर्न आहे, किंवा ते बोलतात, ते सहज बोलतात की तू सिनेमॅटोग्राफर आहे, किंवा शॉर्ट फिल्मचं कुठे चर्चा झाली किंवा स्क्रिप्टिंग चालू असेल तर आमच्याकडे चिठ्ठ्या पडत नाहीत, आमच्याकडे डिक्लेअर होतं नाव, तू कॅमेरा करणार, तू एडिट करणार, तू डिरेक्ट करणार, सेट डिझाईन तुम्ही करणार. सो हा कॉन्फिडन्स आणि जबाबदारी, सो त्याचं लगेच आपल्या अंगात ती जबाबदारीची जाणीव निर्माण होते की अरे, मग भले तो कसाही होऊ दे,
म्हणजे शेवटी आपण 1000 प्रयत्न करतो, त्याच्यानंतर आपल्याला कळत जातं आणि ती प्रोसेस आहे बेसिकली. त्या प्रोसेसला सुरुवात होते की तू सिनेमॅटोग्राफर आहेस म्हटल्यानंतरची प्रोसेस सुरू होते आणि तुमचा ब्रेन तसं वर्क करायला लागतो. लाईव्ह चालू आहे म्हणून मी माझ्याबद्दल सांगतो. मी वैनतेय जोशी. रत्नागिरीतल्या बऱ्याच जणांना बहुतेक मी काय करतो हे माहीत नाहीये, कारण का ओळखतात मला सगळे. पण जेव्हा बाबांशी फोनवर बोलणं होतं किंवा हे असतं, तेव्हा एक विषय असतो की तू काय करतो असं विचारतात. सो मी आता सांगतो सगळ्यांना की मी मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सिनेमॅटोग्राफर. सो ह्या स्टेजवर मला आधी मुळात मी काय करतो हे सांगायची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमचा आभार. कारण का वाचन वसाची प्रोसेस पण आपली तशीच होती की तू काय करतोस याला आपल्याकडे खूप महत्व आहे, की तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस आणि तू फिल्म इंडस्ट्रीत काय करतोस ह्याला खूप मोठं एक काय अपॉस्ट्रॉफी आहे. डिफाईन करायला पाहिजे Define, काय हां. करतोस. आणि मला रत्नागिरी मधल्या सगळ्या कलाकारांबद्दल कायमच आदर वाटत आला, कारण का माझे बाबा स्वतः नाटकात काम करायचे. पूर्ण रत्नागिरीच्या कला सृष्टीची चळवळ मी जवळून बघितली. आणि मग स्वतः जेव्हा घरात डिक्लेअर केलं की मला असं असं फोटोग्राफी करायची, मी इंजिनिअरिंग सोडतोय. सो तिथे पहिलं एक गेट होतच. आणि फोटोग्राफी करायला लागल्यानंतर सर मला भेटले. पण सरांचा पहिल्या मीटिंगमध्ये तो थॉट होता की मराठी मुलांना आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त ऍक्टिंग सोडून बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहीत नाही आहेत आणि ज्यांना जेन्युइनली करायचंय, त्यांना आम्ही सपोर्ट करतो आणि आम्ही शिकवतो. सो तो थ्रेड मला जास्त रिलेट झाला की आपल्याकडे बरेच जण मुंबईत जातात फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बरेच जण म्हणजे स्क्रीनवर काम करायला जातात, कॅमेऱ्याच्या पुढे काम करायला जातात. मी प्रमोशनला याच ठिकाणी आलो होतो तेव्हा पण मी तेच बोललो होतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक एक कोणत्याही एंटरटेनमेंटचं माध्यम आहे, त्याला 15 ते 20 डिपार्टमेंट्स आहेत आणि मराठी माणसं बऱ्यापैकी कोकणातली बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये आहेत. सो त्याचा पण विचार करा जेव्हा परफॉर्मिंग आर्ट्सची पूर्ण बॅच बसली होती ते. आणि सो तो कॉन्फिडन्स मला मिळाला. त्याच्यानंतर सर म्हणाले तसं कुर्ला टू वेंगुर्लाची सुरुवात म्हणजे स्क्रिप्ट बऱ्यापैकी आधी बनली होती, तेव्हा मी प्रोसेसमध्ये किंवा ह्या स्पंदनचा भाग नव्हतो. आणि अचानक एक मीटिंग ठरली मुंबईला. पूर्ण महाराष्ट्रातनं क्रिएशनला आम्हाला मुलांना बोलावण्यात आलं आणि मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण कुर्ला टू वेंगुर्ला शूटिंग सुरू करतोय, कोणालाही पैसे मिळणार नाही. ज्यांना आत्ताच पटत असेल त्यांनी थांबा, ज्यांना पटत नसेल त्यांनी आत्ता तुम्ही जा. काही तुम्ही घरी गेलात म्हणून माझा तुमच्यावर राग नाही किंवा काही नाही. सो ही क्लॅरिटी व्हेरी फर्स्ट थिंग गेली. आणि तोपर्यंत सर जसं म्हणाले की बऱ्याच मुलांना या प्रोसेसची मेन थॉट कळतो. ती 120 मुलं आम्ही थांबतो. 55 दिवस 120 मुलांचा क्रू घेऊन कोणालाही पैसे न देता हा चित्रपट शूट झालाय. याच्यामध्ये आमचे जे मेन कॅमेरामन होते रंगनाथ बाबू गोगिने, ते विजयदादाचे FTIचे सिनियर. सो त्यांना ते तेलंगणाहून येणार होते आणि ही जे DOP. सो त्यांना मानधन होतं, ॲक्टर्सना मानधन होतं, बाकी आमच्या 120 मुलांना मानधन नव्हतं. आणि म्हणजे त्याच्या आधी असं होतं की शॉर्ट फिल्म करतो ना आम्ही, शॉर्ट फिल्म करतो आपापल्या मुंबईत, छोट्या छोट्या स्क्रिप्ट लिहितो आणि एक्सरसाइज असतो तो. हा थोडा मोठा गेलेला एक्सरसाइज होता की 55 दिवस. आणि म्हणजे टोटल दिवस जर काउंट केले तर आम्ही 3 महिने वेंगुर्ल्यामध्ये प्री प्रोडक्शन आणि रेकी करत होतो. रेकी करताना कॅमेरामन आमच्या रेकीला पहिल्या रेकीला आले होते. त्यांचा प्रश्न होता की ही पोरं, मी माझे 2 असिस्टंट घेऊन येतो, मला ह्यांच्यावर मी डिपेंडंट नाहीये. कारण का ऑफकोर्स त्यांना पण शॉक होता, जसं सर म्हणाले तसं सगळ्यांना शॉक होता की कोणाकडे बघून अरे म्हणजे एक असतो ना की अरे त्याचे कपडे बघून, त्याचं बोलणं बघून की हा हे इंडस्ट्री का बनता है, तसं आमच्याकडे कोणाकडे बघून कोणाला काहीच वाटत नव्हतं. सो ते मला
म्हणजे मला प्राऊड आहे की 120 मुलांनी झपाट्याने काम केलं 55 दिवस. कोविड आला, कोविड नंतर उरलेले 20 दिवस पुण्यात शूट झालं. तिथे पण पैसे मिळणार नाही, यायचं असेल तर या, नसेल यायचं तर नका येऊ. आणि मग धमाल तर केलीच शूटच्या वेळी, कारण का घरचं कार्य. सकाळी 5 वाजताचा कॉल टाईम असायचा आणि 5 वाजता सर खाली उभे असायचे आणि जोरात ओरडायचे, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी खाली यायचे 3 मिनिटात. सर मिश्किल हसतायत, त्याआधी काहीतरी किस्से वगैरे पण घडलेले असणार आहेत. किस्से तर भरपूर आहेत, पण बेसिकली सर म्हणतात ना, मला माझ्या पोरांबरोबर मजा येते. आम्ही स्क्रिप्टिंगला जातो, मजा येते. दुसरं म्हणजे माझं अपग्रेडेशन असं झालं याच्यासाठी की रिलीज करायचा, म्हणजे थ्रू आउट प्रोसेसमध्ये मी त्यांच्याबरोबर होतो, त्यांना भेटत होतो, सो मला अपडेट माहिती होते. मला बाबांनी पण विचारलं की अरे कुठल्या मुलाचं काय झालं. आपल्या रत्नागिरीत बऱ्याच जणांनी काम केलं, त्याच्यामध्ये त्यांनी पण विचारलं. सो मी म्हटलं की थांबा, म्हणजे काय आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर, पाऊल ठेवल्यानंतर 3 वर्षात तुम्हाला रिझल्ट नाही मिळत किंवा कमी वेळात तुम्हाला रिझल्ट नाही मिळत. कधी मिळतात ते तुम्ही सांगू नाही शकत. सो आपण उगा सांगायचं आणि मग ते घडायचं नाही. सो पर्सनली आमच्या 120 किंवा जे आमच्या रिलेटेड होते त्यांचा फेथ होता की आपण जेन्युइनली काम केले, सो याचे रिझल्ट पॉझिटिव्ह येणार. कधी येणार ते माहीत नाही, पण येणार 100%. आणि जेव्हा आत्ता म्हणजे तू मला फोन केलास की तू पण जेन्युइनली सांगितलंस की आम्ही काय फार अपेक्षेने गेलो नव्हतो, पण सरप्राइझिंगली आणि जी जेन्युइन आहे, कारण का नावाला फेम, सिनेकथा कीर्तन ब्रँड नाहीये, किंवा जे कोणी असिस्टंट आहेत किंवा ऍक्टर्स सोडल्यास बाकी असे कोणी ग्रेट नाहीत की ज्यांनी कामं केली. जसं हे म्हणाले की वैभव मंदार दोघे जण आर्ट डिरेक्टर आहेत. त्यांनी मर्दानी 2 साठी इंडिपेंडेंट आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर सुकांत पाणिग्राही म्हणून एक मोठे प्रोडक्शन डिझायनर आहेत, त्यांचे ते डावे उजवे हात आहेत. सो आपल्याला मेन माणूस माहिती असतो, खालचे माहीत नसतात किंवा ते काय करतात ते माहीत नसतं. सो बऱ्याच जणांना ते होतं की आम्ही बघायला गेलो होतो कसं आहे ते, पण आम्हाला माहिती होतं की आम्ही मेरिटवर जिंकणार. आणि आज ते सगळे रिॲक्शन्स, कारण का मी तर मेन याच्यामध्ये झालं की रिलीज करतोय आपण. त्याच्यानंतर मीटिंग झाली, मीटिंगमध्ये असं झालं की विजयदादा बरोबर आपण, आता हे सगळे नवीन ना, आपल्याला पूर्ण प्रोसेसची कल्पनाच नाही, तर कोण करेल. तर मी आधी हात नव्हता उभा केला, कारण का मला पुढे 2 महिन्याचं एक वेबसिरीजचं शूट लागलं होतं. सो मी काहीच बोललो ना, मी गप्प होतो. मग सर म्हणाले सगळ्यांना व्यवस्थित बोलतो, त्याच्यानंतर त्याला सगळं कळतं, कोण असे आहेत का स्वतः इच्छुक. मग सगळे म्हणजे बरेच जण म्हणाले की अरे दोषा आहे आपला, दोषा करेल. मी काहीच बोललो नाही. तर म्हणाले बोल बोल. म्हटलं सर मला तुमच्याशी बोलायचं, कारण का मी सांगणार होतो की सर मला एक वेबसिरीजचं शूट आलं, मला जायचंय. तर मग ते म्हणाले हां, मग त्याच्यात काय, ते आलं की तिकडे जा, त्याच्या तोपर्यंत काम कर. म्हणजे ठीक आहे. पब्लिसिटी कोऑर्डिनेटर म्हणून माझी नेमणूक झाली. तो पण एक माझ्या आयुष्यातला मोठा चान्स आहे की सिनेमॅटोग्राफर असताना पब्लिसिटी कोऑर्डिनेशनचं काम मिळालं. आणि इन अँड आउट एक फिल्म बनवायला, ती विकायला किती घासावी लागते, किती घाम गाळावा लागतो आणि किती दारं ठोठावी लागतात, किंवा काय काय ठिकाणी डोकं फोडावं लागतं, याची मला इन अँड आउट कल्पना आली. आणि हे सोपं नाही, टू बी ऑनेस्ट. सो असं झालं एक ऍड करतो की काही 120 वगैरे लोक होते. आता काय होतं, सगळी तरुण आणि या 120 असल्यामुळं बजेट वाढलं. 10 असिस्टंट जे नसतात, पण घरची पोरं चला आणि खाणारी तोंड ना. त्यामुळं म्हणजे त्या रंगा आमचा सिनेमा तो अरे यार मेरे को 4 असिस्टंट बहुत है, पण तिकडे 8 रंगाला. तर काय होतं, विस्लिंग वूडला डिरेक्शनचे 20 लाख फी आहे. FTIला 15 लाख तरी जातात तुमचे राहून खाऊन खाऊन सगळं. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की व्यावसायिक जे काही आमचं निर्मिती संस्था आहे
अशी एक अव्यावसायिक निर्मिती संस्था असावी का, आणि म्हणून आम्ही राशोमान फिल्म्स नावाने रजिस्टर केलं. राशोमान ही अकिरा कुरोसावांची फिल्म, आणि ती करताना आम्ही त्याच्या अंडर 2 फिल्म केल्या. फीचर फिल्म, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शेवटच्या वर्षी डिप्लोमा फिल्म करतात अर्ध्या तासाची. तर म्हटलं आपणही करू, पण आपण फीचर करू. आणि मग आमचा तपन म्हणून होता गावकर, त्याने डिरेक्ट केली. तीच प्रोसेस, त्याच्या गावी राहिलो आम्ही, त्याची आई जेवण बनवायची, गावातल्या 4-5 बायका म्हणून वरण भात, सकाळी नाश्ता, आणि ती दासोबत आम्ही कंप्लीट केली. त्यामुळे मुलांना काय झालं, पूर्ण कार्यशाळा झाली त्यांच्या नकळत, लाईव्ह आणि प्रॉपर फीचर फिल्म. आमचा एक मित्र आहे सौमित्र रानडे, ज्यांनी जयजंतरम ममंतरम नावाचा सिनेमा फार आधी दिग्दर्शन केलं होतं. मी कामही केलं होतं त्याच्यावर. तर तो बोला, आम्हाला माझ्याकडे ना एक स्क्रिप्ट आहे आणि मला डिरेक्टर आहे, ते काय बजेट वगैरे असेल. आणि मी त्याला असं पेपरवर एक 15-16 लाख. तो बोला, काय असं होतं का? म्हटलं तुझं लोकेशन काय? तो म्हणाला, मला ना झोपडपट्टी हवी आहे. म्हटलं तो एक काम करायचं, आपण पुढच्या आठवड्यात पुण्याला जाऊ, पिंपरी चिंचवडला. तो काय? म्हणजे झोपडपट्टी आहे तिकडे. तो आला, आम्ही झोपडपट्टीत गेलो. तर तिथे आपलं काम असल्यामुळं सगळे ओळखीचे, आणि तर तिथल्या गँगस्टरने डॉक्युमेंटरी केली होती 4 दिवस त्याच्यावर राहून. त्यामुळे तिथे पोलीसही जात नाही. आणि हा जरा एका वेगळ्या प्रतिभा रानडे, त्याची आई फिरोज रानडे वडील, तर त्याला हे जग एकदम नवीन होतं. आणि तिथे सगळे आमची पोरं जमा झाली, आणि मग त्याने लोकेशन दाखवलं सगळं, आणि सगळे अरे या 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 स्वागत करतायत. आणि तो म्हणला, अरे अरे अमेझिंग आहे म्हणजे. पण मी त्याला एक अट घातली, म्हटलं सौमित्र, या फिल्मचं बजेट जे आहे, तुझा खर्च तू करायचा. तुला हॉटेलला राहायचं राहा, दारू प्यायचे तुझ्या पैशाने पी, प्रवास मुंबई पुणे तुझा करायचा, टीम सगळी आमची असणार, सिनेमॅटोग्राफर आमचा असेल, असिस्टंट आमचे असतील, कॉस्ट्युम बिश्यूम सगळे A to Z. ह्या अटीवर मी तयार होईल की तुला आम्ही अलाउ करू. मग त्याचा पेपरबोट नावाचे त्याचा आंतरराष्ट्रीय प्रोडक्शन हाऊस आहे ॲनिमेशनचं. तर शिल्पा रानडे त्यांची मिसेस, ज्या पवई IITला ॲनिमेशनच्या प्रोफेसर आहेत. तर तो बोला, हा यार करूया. मग रेकी सुरू झाली, आणि मग त्याच्या लक्षात आलं हळूहळू, हा यार की त्याने कधी, म्हणजे मी काम केलं होतं फार आधी जयजंतनं, तेव्हा त्याला वाटत ते काय चळवळ, कसली मुवमेंट, काहीतरी चाललं. पण जेव्हा ही फिल्म 20 दिवस आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये शूट केलं, सत असत त्याचं नाव, ऍक्टर म्हणाले तू घे तुझ्या हिशोबाने. 2-3 नवीन होते त्याच्यामध्ये त्याच्या ओळखीचे, बाकी आखी गँग आपली होती, आर्ट डिरेक्शन, साऊंड. आणि मला अभिमान वाटला की इतक्या सिनियर, म्हणजे तो मला वाटतं 2080 का 85चा 90च्या आसपासचा पास आउट फिल्म इन्स्टिट्यूट, म्हणजे श्रीराम राघवन त्याचा वर्गमित्र देवाचा. हा, आणि हा लाडका स्टुडंट विदुंद्र चोप्रा आजही इराणीचा मित्र. मला एक होतं ना, तिथे असताना पालकांना की अपना बेटा यार अपने बच्चे उसके साथ काम कर रहे हैं, सध्या असतं काहीतरी काय आहे ते, मला ते पॅशन होत असतं. सो मुलांनी कामं केली. म्हणजे आमचा जामसंडेचा साऊंड डिझायनर अमित लाड, अमित आवटे जो असोसिएट होता याच्यामध्ये, तो त्याचा कॅमेरामन. बरं, तो एक FTAचा घेऊन आला होता. तर त्याने रेकी केली, बघितलं, आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला, त्याला फोन आला सौमित्राला, म्हणाला मी 2 लाख ले. सौमित्र म्हणाला, अमर आप काय लेलो यार, अच्छा. आणि मग आम्ही ती फिल्म मला वाटतं नंतर पोस्ट केलं, थोडं 20-25 पर्यंत केलं आम्ही. ते रेडी अशा ह्या 2 फिल्म. त्यामुळे आम्ही राशोमान याच्यासाठीच सुरू केलं की मुलांना इंडिपेंडेंटली ब्रेक मिळाला. त्यामुळं इथे त्या पद्धतीची जी असुरक्षितता असते मुलांमध्ये या क्षेत्रात जे येतात, तसं आमच्या मुलांना नाही. ते कधीच तुम्हाला इन्सिक्युअर दिसतं, माझं काय होणार, काय होईल की नाही. आणि असे जे होतात ते इथे टिकत पण नाही, कळलं की नाही. दे आर व्हेरी शुअर. त्यामुळं आता त्यांना अभिमान आहे की कुर्ला टू वेंगुर्ला विजय कलमकरचं नाव सगळे दिग्गज घेतात. अरे आय नो विजय. आज साधा सिरियलचा डिरेक्टर असला, एक फोन लावला म्हणतो आज नाही उद्या भेट, परवा भेट. आणि असा दिग्दर्शक जे 4 वर्षाने पाणीमध्ये केले, 2 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत, FTI पास आउट बेस्ट स्टुडंट त्याला अवॉर्ड मिळाला होता एडिटिंगला.
तो आम्ही सहज कम्युनिकेट करतो. हा विश्वास ना त्या मुलाला ना बरंच बळ देतो की यस मैं अनाथ नाही हूं. कारण डेली मुंबईला चंदीगड, पंजाब, मुंबई लोक येत असतात. आणि ते पृथ्वी हिंदी असेल तर पृथ्वीला जातात, मराठी असेल तर शिवाजी मंदिर. आणि प्रत्येकाचं असतात मला ना इथे इथे पाय ठेवायचा, मला इथे ठेवायचं. आणि म्हणून मला ही कुटुंब जी संकल्पना आहे भारतीय संस्कृतीची ना, म्हणजे तुम्ही टायटलमध्ये एंडला बघाल की फिल्म आहे विजय कलमकर आणि सिनेकथा कीर्तन कुटुंबकृत. तर मला ते कुटुंब हे फार अपील करतं की तिथे फक्त ते ग्लॅमर आणि ते पैसा ह्याच्याशी त्याच्या पलीकडे काहीतरी एक रसायन असतं. कळलं की म्हणजे मी ते दुय्यम नाही मानत आहे, कळलं की पण त्याच्याही पलीकडे काहीतरी बॉन्डिंग असतं. कळलं की कारण हे क्षेत्र असं आहे तुम्ही एकटे पडता, ते फ्रस्ट्रेशन येतं, त्यातनं व्यसनं लागतात. आणि म्हणून आम्ही ते त्या पद्धतीचं त्याला स्वरूप ते 10 असतील 20 असतील पण ते एकाला दुसऱ्याला जीवाला जीव देणारे तिथे व्यवहार नाहीये लक्षात. आणि म्हणून इतकी मुलं तिथे कुठलाही बरं आम्ही पेपरवर आम्ही लिहिलं ना त्यांचं मागणं ते मिळालं नाही. मला लेखक म्हणून नाही मिळालं, त्याला नाही मिळालं, पण म्हणून ते 2.5 करोड बजेट ते आहे नो डाऊट. पण तेच सर्वस्व आहे का? नाही. कारण त्यांना एक जाणीव पण होती की आपण ह्या कुटुंबाचा भाग आहोत. आता काय होतं म्हणजे दरवेळेला नेपोटिझमचा विषय येतो. चोप्रा खान मला वाटतं त्यांना पॉईंट नाहीये ना. डॉक्टरचा मला होतोच की डॉक्टर, त्यांना कोणी नेपोटिझम म्हणत नाही. कळलं की म्हणजे एक रेषा तिला लहान करायचं असेल तर मी त्या रेषेला नाही शिवत, आपण मोठी रेषा खेचावी बाजूला. तो प्रयत्न मला वाटतं ह्या सिनेकथा कीर्तन मधनं आहे आणि ते फार दूरचा प्रवास आहे. ते असं नाहीये की आज एक फिल्म केली आणि हम बन चुके बन गए. पण या सिनेमानं लेखणीपासून ते लोकांपर्यंत जाण्यापर्यंतच सगळं आमची सगळी पोरं ट्रेन केली. कळलं की नाही. इन्व्हेस्टमेंट मोठी आहे जास्तच झालं, पण मला त्याची खंत नाहीये किंवा मी घाबरलो अरे 4.5 करोड बापरे हे कसं करू. आय एम नॉट वरीड अबाउट दॅट. ते होईल नाही. आणि लोक आमची सगळी छान ज्यांनी विश्वासाने आम्हाला हे केलं. म्हणजे सीमा मॅडम म्हणून स्टेट बँकेच्या ऑफिसर होते, त्यांची FD होती तिकडे. त्या म्हणाल्या 15 लाख FD इकडे देते, व्याज मला द्या बँकेचं. त्यामुळे मगाशी म्हटलं मला की ते आमचं जे FD आहे ती ही आहे म्हणजे फेथ आहे लोकांचा. आणि त्या विश्वासावर मी म्हटलं आता पार्ट 2 सुरू करूया कुर्ला टू वेंगुर्ला. हा लेखणीपासून सुरू झालेला प्रवास आता पुन्हा वितरण, आता तो विषय काढलास त्याच्याकडेच येऊया परत. वितरण ही मुळात काय कशा प्रकारे ही सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये तुम्ही स्वतःला कसं फिट बसवता किंवा तुम्ही तुमची निर्माण केलेली पत्री सरकार तसं काय सिस्टीम आहे तुमची स्वतःची? नाही सिस्टीम काय नाही म्हणजे पाण्यात टाकलं की पोहता येत असं आहे ते गणित. बिकॉज मी म्हटलं मगाशी की अपघातानेच म्हणजे म्हटलं आता आमच्या विजयाला स्क्रिप्ट कोण देणार तर आपणच लिहू असं ते लिखाण करतो झालं. आणि मी काही लेखक नाही, मी लिहिणार आहे. त्यामुळे लेखक ही फार मोठी संकल्पना आहे. त्यामुळे मला भीती वाटते लेखक म्हणू की काय, मी म्हणत नाही. आणि निर्माता तर आणखीन मोठी संकल्पना आहे. त्यामुळे मला ते घाबरायलाच होते मोठे निर्माता लेखक वगैरे वगैरे असं. काय झालं की इथे सगळे मराठी भाषिक वितरक नाहीये आपल्या सिनेमा क्षेत्रामध्ये. जे आहेत ते सगळे नॉन मराठी भाषिक आहेत. पंजाबी असतील, सिंधी असतील आणि मोठे आहेत म्हणजे थडानी म्हणून बिग ज्याने आता कांतारा केला, डिस्ट्रीब्यूट केला. वितरक काय करतो की निर्मात्याची जी फिल्म आहे ती थिएटर मिळवून देणे हे त्याचं बेसिक काम आहे. आता साधारणतः जी मल्टिप्लेक्स वगैरे जसं PVRचं बिजलीचं आहे ते PVR चेन त्यांची. तर PVR काय म्हणते आमच्या मालकीची आहे तर आम्ही अक्सर नावाचं ऑगस्ट डिस्ट्रीब्युटर आहे त्यांना दिली. मग त्यांच्याकडे 100 थिएटर आहे, थडानीकडे 50 थिएटर आहे. आणि मग काय होतं मराठी वितरकांकडे अशी हक्काचे थिएटर्स नाही.
म्हणजे आज दीक्षितांना जर आम्हाला फिल्मसाठी थिएटर मिळवून द्यायचं असेल तर त्यांना पुन्हा थडानीकडे किंवा अक्षरकडे जावं लागतं. लक्षात आलं? तर मला बरेच लोक म्हणाले की मला की बाबा अक्षरकडे जाऊया. तर मी म्हटलं जायला हरकत नाही, म्हणजे मोठे वितरक आहे, पॅनोरामा आहे, अजय देवगणचं जे काही सगळं करतात ते. पण मी म्हटलं असंच जर राहिलं तर एक समीर दीक्षित जे वितरक आहेत आणि ज्यांची पिकल एंटरटेनमेंट आहे, ज्यांनी झेंडा, बॉईज आणि मुंबई पुणे मुंबई हे सिनेमे केले होते करोनाच्या आधीच्या काळामध्ये, आणि नंतर ते गडगडलं आणि मला आलं की नाही यार तुम्हीच का. थोडं वेडेपणाचा भाग होता त्यात, व्यावसायिक आणि असं काही जास्त नव्हतं. पण मराठी भाषिक आहे आणि दुसरं एक सुप्त स्वार्थ होता की मुलं शिकतील. परत ते काय होतं ना, माझं दरवेळेला तिथे येऊन ना माझा व्यवहार बाजूला पडतो. कळलं की नाही, अरे यार ह्यांना कळेल, मग ते 4 गोष्टी आखल्याच्या सांगतील, अरे असं आहे तसं. आणि हे ते झालं म्हणजे आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचो, गप्पा व्हायच्या, मग ते सांगायचे असं आहे, एवढे थिएटर असतात. आता मुलांना माहितीच नव्हतं की किती थिएटर आहे, सिंगल स्क्रीन किती आहे, मल्टीप्लेक्स किती आहे, हे रिलीज करताना अंडर टेबल कसं गणित चालतं, पर स्क्रीनिंग चार्जेस काय असतात, ते स्क्रीनिंग करणारे कोण कोण आहे, कळलं की नाही. स्क्रॅबल आहे त्याच्यामध्ये, UFO आहे, आणखीन तिसरं के सेरा, त्यांचे चार्जेस आहेत एका शोचे 7,000. तर हे म्हटलं हा यार तुमचा अभ्यास होईल, परत महागडा अभ्यास आहे आमचा हो, कळलं की. ते मला MBBS परवडलं, त्यापेक्षा हे महागडं आहे जास्त. असो, आम्ही श्रीमंत ना, श्रीमंत बापाची श्रीमंत पोरं, असं आहे ते. सो आणि तो एक स्वार्थ होता. आणि मग ते आम्ही सगळं जाणून घेतलं. म्हणजे आज दीक्षित म्हणतात की म्हणजे त्यांना विश्वास नव्हता की 1 करोड रुपये, 1.25 करोड उभे राहतील. ते म्हणाले सुद्धा की सर कठीण आहे, तुम्ही फिल्म केली 2.5 करोड उभे केले, मी नव्हतो बघायला, मला नाही माहिती. आणि मग जेव्हा उभे राहिले त्यांनी मला एक छान SMS पाठवला की अशा माणसांची गरज आहे या सिनेसृष्टीला, की ज्यांचा चांगुलपणावर, माणसातल्या चांगुलपणावर विश्वास आहे. ते क्षेत्र काही असेल पण तिथे कुठेही चिटिंगला जागा नाहीये, तो पारदर्शकपणा. आणि ते काय होतं ना की ते समोरच्याला ना म्हणजे एक घटना सांगतो, पेपरमध्ये आलेलं की पनवेलच्या एका घरात चोरी झाली. 2 दिवसांनी ते सामान त्या घराच्या दरवाज्यावर आणून ठेवलं होतं. त्याचं कारण असं आहे, त्या चोरांना नंतर कळलं हे नारायण सुर्वेंचं घर. सो तुमचा विचार, तुमचं वागणं, तुमचं बघणं, तर कितीही कोणी असलं तुमच्यावर वागताना तो 10 वेळा विचार करा, कळलं की. आणि तशा थॉटनं आम्ही या सगळ्याकडे बघितलं. आणि पण दुर्दैवानं दशावतारचं 10 अवतार आमचा एक, त्यामुळं ते तरी बरेच लोकांना अजून विश्वासही बसत नाही की आम्ही 4थ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलाय, 5वाही करू पुढच्या आठवड्यामध्ये. आणि टिकून आहे, म्हणजे एक कन्नड सिनेमा कुठला येऊन गेला, त्याचा एक रिमेक येतो, तो हिंदीत येतो, 18 थिएटर. मी म्हटलं अरे आपण सिनेमात तर कमी नाही पडलं, म्हणजे लोक जे एकदा बघतात आणि चांगले म्हणजे तुमचे समीक्षक असतील, साधारण प्रेक्षक असतील ना, ते प्रेमात आहेत सिनेमाच्या. म्हटलं मग असं का होतं की आता तुमचं रत्नागिरीचं जवळजवळ 3 लाख लोकसंख्या, समजा किती लोकांनी पाहिला मला माहित नाही. मग आम्हाला चाफळकर म्हणाले जे चालवतात की सर लोक आली, आम्ही देतो ना शो तुम्हाला, कुठला पाहिजे सांग. आता ही लोक आणायची कुठे, पण आम्ही भाड्याने आणू शकत नाही, जसं इलेक्शनला आणतात, आमची ती ताकद नाही. मग मला वाटतं हे लोकांनीच उभं राहिलं. पण आमचं म्हणजे माझं हे म्हणणं नाही की आम्ही या सिनेमातनं करोडो कमावून एवढं कमावू, पण किमान लोकांचं जे काय आम्ही घेतले ते आम्हाला देता येईल इतका विश्वास प्रेक्षकांनी दाखवावं. जर कलाकृती तुम्हाला नाही आवडली तर मला मान्य आहे, पण तिथे जाण्याचे कष्ट किमान, नाही तर ते कठीण आहे. म्हणजे चांगला सिनेमा टिकणं, कारण ती प्रेक्षक शरण कला आहे. चित्रकला ठीक आहे, मी एकटा काढला, मी बघितलं, प्रदर्शन लावलं, ठीक आहे, पण सिनेमाचं असं नाहीये, कळलं. त्यामुळे मला रत्नागिरी त्या निमित्तानं 20-25 लोक जमा झाली आहेत. त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे
की त्या तुमच्या रत्नागिरीच्या थिएटरमध्ये जाऊन सांगा की आम्हाला एक संध्याकाळचा शो कुर्ला टू वेंगुर्लाचा द्या. असे बरेच लोक रोज चौकशी करत गेले तर ते चाफळकरांपर्यंत जातात. लोक विचारतायत की अरे सिनेमा तुम्ही लावला आणि काढला असं. आणि आपल्या परीने प्रयत्न करा. काय तुम्हाला प्लॅनिंग आर्ट सर्कलचं आहे असं काही करता आलं तर मला वाटतं की दिवाळीपर्यंत, परत दिवाळीत थांबा नावाचा सिनेमा होता, स्त्री आणि ते सगळं मॅडॉक आणि हे सगळं कळलं. त्यामुळं मला दिवाळीत पण सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षित आहे. आणि खरं सांगतो की अशा लोकांनी मला, म्हणजे सौमित्र रानडेने जेव्हा सिनेमा पाहिला आणि मला आश्चर्य वाटलं, म्हणजे तो माणूस त्याचा नाही, त्याचे सिनेमे बघाल तर तुम्ही म्हणाले, तर तो अक्षरशः इतका भारावलेला होता. तो म्हणाला मला विश्वासच होत नाही की असा, म्हणजे मी आलो होतो की तेच की कमर्शियल सिनेमा आपण बघू. आणि पण आणि सर्वात जास्त जे मला बळ मिळालं की ते सई ताईंनी ज्या पद्धतीनं त्या सिनेमाचं कौतुक केलं. कारण फार रेअर असतं की सई परांजपे सारख्या एका दिग्गज सिनेमातल्या, म्हणजे तुम्हाला माहित असेल चष्मे बहादूर, कथा, आणि त्यांनी ज्या करेक्ट शब्दांमध्ये जे मांडलं ना, कळलं की नाही. तर मला वाटतं की हे आता प्रेक्षकांची जबाबदारी आहे की तुम्ही कशा पद्धतीनं इथे काही कार्यक्रम हे करता का, की लोक जेणेकरून एखादी स्ट्रॅटेजी वर्कआउट कराल का, की बाबा हा दर एक शो असेल, 2 शो असेल, पुन्हा रेग्युलरली पिक्चर इथे चालला पाहिजे. कळलं. तो आनंद देतो. तो कितपत सुधारणा करे मला माहित नाही, पण तसंही झालेलं आहे. म्हणजे मला आठवतंय वेंगुर्ल्यात 17-18 वर्षाचा मुलगा येऊन सांगतो आणि त्याला बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणजे मुका नव्हे, तो पिक्चर बघून जस्ट आलाय त्या ह्याच्यातनं आणि म्हणतो की सर मला कळत नव्हतं आता मी काय करायचं. मला कुठेतरी बळ मिळालं आता. दुसरी एक प्रतिक्रिया अशी आली होती, त्या माणसाने इंटरव्हल सिनेमा पाहिला, तो बाहेरून ढसाढसा रडायला लागला. का, की त्यात एक वाक्य आहे, आनंद जेव्हा परिमलला विचारतो तर तिला विश्वासात घे. तो म्हणतो की भीतीने मला मिठीत घेता येत नाही, विश्वासात काय घेऊ. तर ते त्याला एवढं भिडलं की त्याला त्याचा प्रवास आठवला. तर मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला जे काही तो भावतो आणि त्याच्याशी तो संवाद साधतो तो सिनेमा. आणि म्हणून मला वाटतं की एखादी चांगली कलाकृती, नाटक असेल, चित्रकला असेल, संगीत असेल ना, तर ह्या मोठ्या मोठ्या नावं तर आहेतच. म्हणजे झी, दशावतार, दिलीप प्रभावळकर, आमच्याकडे काही नाही. आम्ही कपल्लक आहोत. आता आम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं त्या सिनेमाकडे बघाल, तुमच्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी रत्नागिरी शहरामध्ये हे प्रमोशनला आले होते, उदयजींना पण भेटले. ते पण म्हणाले की यस आपण करू वगैरे. फार गंभीरपणे घेतलंय आणि तेव्हा, आणि त्यामुळे त्याला अजून काही केलं का नाही तर मी म्हटलं थांब थोडं करतील, उद्या परवा आशावादी राहायला हरकत नाही. असो, रिझल्ट लगेच मिळत नाही ना. हा, मला तो अनुभव आहे. थोडा वेळ लागतो आणि मग रिझल्ट. त्याच्यामुळे मी जरा, तर एक चांगलं झालं आज की आर्ट सर्कलच्या निमित्तानं आपण एकत्र आलो. आणि मला एवढंच हवंय की तुमची दाद त्या सिनेमाला भरभरून मिळावी. त्यासाठी तुम्हाला काही जर ग्राउंड पातळीवर काही कार्यक्रम करता आला किंवा काही योजना बनवता आल्या तर आम्हाला छान वाटेल. कारण रत्नागिरीमध्ये म्हणजे आराध्याला सुरुवातीचे 3 आठवडे फुल होता सिनेमा. इव्हन आजही फुल आहे आराध्याला. झारा वेंगुर्ल्याला 4 शो फुल. थिएटरमध्ये नाट्यगृह आहे तिथे आणि ते बहुउद्देशीय असल्यामुळं त्याला उद्देशही आहे. त्यामुळे तिथे 4 शो, कॅपॅसिटी 620 एका शोची. म्हणजे 2500 लोकांनी तो सिनेमा पाहिला. उद्या तिथे 2 शो आहेत, दोन्ही फुल आहेत. वेंगुर्ल्यात होतं, इथे का नाही होत. मग परिसंवादाला 200 तिकीट ठेवू, परिसंवादच ठेवूया पिक्चरच्या जागी. रत्नागिरीमध्ये म्हणजे मी लहान असल्यापासून बघतोय तर सांस्कृतिक घुसळण खूप आहे रत्नागिरीमध्ये. नाटक असेल, बाकी कलाकार मंडळी असेल, तर हे असेल, तर मला सगळ्यांना आज मला प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर मी रिक्वेस्ट करून घेतो की आमच्याकडे एक छान गोष्ट आहे तुम्हाला सांगायला. 2 तासाची सुंदर गोष्ट आहे ती तुम्ही बघा.
त्याच्यातून काय बोध घ्यायचा वगैरे ते मी नाही सांगणार, कारण का मी प्रमोशन मी तसं करतोय की आमच्याकडे 2 तास तुम्हाला एंटरटेन करणारी गोष्ट आहे ती बघा. मला ऑनेस्टली जेव्हा प्रमोशन कोऑर्डिनेटर म्हणून काम सुरू केलं तेव्हा मला अंदाज आलेला की माझ्या रत्नागिरीची लिस्ट आहे की मी रत्नागिरीत हे प्रयत्न करणार आहे आणि मला तेवढा वेळ हवा आहे 5 किंवा 6 दिवसांचा. पण मी सगळ्यांना सॉरी म्हणतो की माझ्याकडनं ते नाही झालं, कारण का मी मुंबईत कम्प्लिटली अडकून गेलो होतो. पण DCR असतो फिल्मचा, DCR म्हणजे डेली कलेक्शन रिपोर्ट. तर मला पहिल्या वीकचा PDF फाईल एक्सेल शीट आली आणि मी शॉकमध्ये होतो की म्हटलं की म्हणजे आता मला म्हणजे म्हणून मी आज सांगितलं की मी वैनते जोशी, मी रत्नागिरीचा छोटासा कलाकार आहे आणि मी आता मुंबईमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो. तेव्हा मला प्रश्नचिन्ह पडलं की मला नक्की ओळखतात का लोक, किंवा मी सगळ्यांना मेसेज पाठवले किंवा व्हॉट्सअपवर चालू होतं. तर त्या DCR बघून मला तो शॉक बसला, कारण का निधी मॅडम जेव्हा प्रमोशनला आल्या होत्या तेव्हा त्यांनी इथेच सांगितलं होतं, डिक्लेअर केलं होतं. त्यांचा मला फोनही आला आणि त्या दिवसाचा DCR मला दिसला की 145 लोकांनी पिक्चर बघितला. त्याच्यानंतर मी थँक्यू पण बोललो. आणि बाकीचे जे नंबर्स होते ते माझ्यासाठी शॉकिंग होते टू बी ऑनेस्ट. आणि 3rd वीकला फिल्म निघाली, फिल्म थिएटरला नव्हती. सो आणि जसं आमचं चांगलं कॉन्व्हर्सेशन होतं त्याच्यामध्ये मला इकडून फीडबॅक आले चांगल्या शब्दात. मी म्हटलं की मला जायचं होतं ऑनेस्टली, पण नाही आता जमत आहे. मी माझ्या परीने सांगतोय सगळ्यांना की जा थिएटरमध्ये हे करा. पण मला टू बी ऑनेस्ट मी खूप डिसअपॉइंट आहे रत्नागिरीच्या काय म्हणून नागरिकांना घेऊन किंवा प्रेक्षकांना घेऊन. सो आणि बेसिकली काय असतं की ही ताकद असते आम्हाला जेव्हा रत्नागिरीतले कलाकार बाहेर जाऊन त्यांना रत्नागिरीच्या लोक सपोर्ट करतात ना, तेव्हा ती ताकद आमच्यासाठी बनते. स्वानंद पण आला इथे. स्वानंदला माहिती आहे की रत्नागिरीतल्या लोकांनी सपोर्ट करणं, भले आता परत तेच की मी माहीत आहे का नाही म्हणून मी सांगून टाकलं, इथून पुढे कदाचित मला सपोर्ट मिळेल. बाहेर काय म्हणतात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर रत्नागिरीत सपोर्ट मिळणं गरजेचं आहे, कारण का तो काय म्हणतात की आम्हाला घरचा सपोर्ट असतो बेसिकली. आणि मी माझं नाही सांगत आहे, इथून पुढे जे कोणी रत्नागिरीचे कलाकार असतील जे उल्लेखनीय कामगिरी करतील किंवा जे त्यांचे प्रोजेक्ट्स असतील, म्हणजे एक सिंपल रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या रत्नागिरीकर म्हणून तुमच्या स्टेटसला ठेवा की आज स्वानंद देसाईचं नाटक आहे किंवा वैनते जोशीचा हा पिक्चर आलाय किंवा गोपाळदादाचं हे नाटक आहे. आता हे आहेत म्हणून मी ते त्यांची नावं घेतो, पण असे आपल्याकडे खूप आहेत. रत्नागिरीमध्ये ते माझं वाक्य थोडं हायलाईट करतो मी परत. रत्नागिरीमध्ये सांस्कृतिक घुसळण खूप होते, फक्त त्याचा एक सगळ्यांची एनर्जी एकत्र येऊन रत्नागिरीतून बाहेर जे कलाकार जातात त्यांना सपोर्ट करा प्लीज, कारण का तेच आम्हाला अजून चांगलं काम करायला बळ देतं. आणि इथून म्हणजे आता जी परफॉर्मिंग आर्ट्सची पूर्ण बॅच आहे तर ते पण असतं की मी स्वतः कोकटे जोगळेकरला शिकत असताना स्वानंद देसाईला बघून अवाक झालं स्टेजवर. सो ते पण असतं की नंतर येणारे कलाकार आत्ताच्या कलाकारांना बघून पुढे जायला त्यांना ती प्रेरणा मिळते. सो आय होपफुली नवीन वीकमध्ये कुर्ला टू वेंगुर्ला परत रिक्वेस्टने लागेल रत्नागिरीमध्ये आणि चांगले आपले बघायला मिळतील. या म्हणजे आजच्या ह्या मुलाखतीचा उद्देश हा होताच, म्हणजे आता जसं वैनताईने उल्लेख केला की स्वानंद देसाईची पण नवीन फिल्म येते ज्याच्यामध्ये तो असिस्टंट डायरेक्टरच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीमध्ये आहे. आजच्या मुलाखतीचा आणखीन एक उद्देश असा होता की हा चित्रपट हा चळवळीच्या माध्यमातून उभा राहिला, सहकाराच्या माध्यमातून उभा राहिला. तर ही चळवळ काय आहे, त्याने तो कसा उभा केला आणि तो सगळा काय आव्हानात्मक प्रवास होता हा सगळा आपल्यापर्यंत पोहोचावा. तर मेसेजेस आणि निमंत्रणं पण अशाच व्यक्तींना मी पाठवली होती की जे खरोखर इन्फ्लुएन्सर्स आहेत अनेकांसाठी.
ज्यांचं लोक ऐकतात आणि त्यांनी ऐकून त्यांनी सांगून लोक इथपर्यंत येतात, अशीच मंडळी आज आपल्या समोर आहे. एक चळवळीवर विश्वास असणारं व्यक्तिमत्व, चांगल्यावरती विश्वास असणारं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी त्या सिनेमामध्ये त्या वाक्याचा उल्लेख केलाय की स्वतःवर विश्वास ठेवलास ना की सगळं चांगलं घडतं. तीच काय म्हणायची, तेच वाक्य ज्यांच्या जगण्याचा आधार आहे, अशा व्यक्तिमत्वाशी आज बोलायला मिळालं. मी मनापासून आंबळे सरांचे आभार मानते. ते इथून खरं वेंगुर्ल्याला थेट जायचे होते, पण आजची मुलाखत आपण गप्पा मारूया असं म्हटलं, त्यामुळे ते हातखंबा टू रत्नागिरी असा प्रचंड मोठा प्रवास करून ते बोगटे जोगेकरच्या या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचले. कारण आधीचा प्रवास तर अधिक मोठा आहे आणि हातखंबा टू रत्नागिरी हा आणखीनच मोठा प्रवास आहे. पण सरांचे आणि खडतर म्हणजे तो प्रवास आणि तुमचा सगळा कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाचा प्रवास हा कदाचित साम्य वाटत असेल. पाठीमध्ये किती ताकद येते, क्या बात आहे, कणा तुमचा किती मजबूत आहे तुम्ही प्रूव्ह. क्या बात आहे. तर सरांचेही मी मनापासून आभार मानते. इथून ते वेंगुर्ल्याला आता रातोरात निघायचे, कारण उद्या पुन्हा प्रमोशनचे पुढचे शोज लागले. या सगळ्या प्रयत्नांना बळ येऊ, आपण सगळ्यांनी मिळून या त्यांच्या प्रयत्नांना बळ देऊया. आणि मुलाखतीसाठी आणि इथे येण्यासाठी मी तुमचे आभार मानते आणि नितीनला विनंती करते. आणि मी प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर काहींनी सिनेमा बघितलाय, काहींनी बघितला नाहीये, पण जरी बघितला नसला तरी प्रोसेस म्हणून आता आपल्या समोर ती उलगडली आहे, त्यामुळे त्या प्रोसेस बद्दलही प्रश्न विचारायला हरकत नाही. जसं दिवाळी पहाट करतो ना, तसं दिवाळी संध्याकाळ करून शो लावला तर होऊ शकेल असं मला वाटतंय. मी म्हटलं की आता मुलं हातातनं गेलीत, मला जेवढं शक्य होतं तेवढा तर पहिला एक शो तर मी मुलांसाठी हे केला. चाफळकरांना सांगू पण शकते, कारण आम्ही त्यांना हक्काने सांगतो की नाही आम्हाला हे पाहिजे, आम्हाला बघायचं आहे, आणि ते बऱ्यापैकी सपोर्ट करतात की ठीक आहे बघा. तसं मी एक शोची जबाबदारी घेऊ शकते की दिवाळी संध्याकाळ शो मी माझ्या परीने मी करेन. हे आपलं उद्या पोस्ट पडेल ना या व्हिडिओची, सो मी अपील करतो की काय की शोज घेणं हे बेस्टच आहे. मी तो मुद्दा मांडणारच होतो की आता आपल्याकडे डॉक्टर्स असोसिएशन असेल किंवा बिल्डर्स असोसिएशन असेल, यांनी कृपया एक म्हणजे मी विनंतीच करतो परत प्रमोशन कोऑर्डिनेटर असल्यामुळे की आम्हाला सपोर्ट करा आणि एक शोज बुक करा. आम्हाला आमच्या मेरिटवर खात्री आहे, त्यामुळे आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की प्लीज फिल्म बघा. सगळे सेलिब्रिटी शो आम्ही केला तेव्हा पाऊस पण होता खूप आणि हे पण होतं. मी माझं वैयक्तिक काम म्हणून स्वतः इंस्टाग्रामवर 55 सेलिब्रिटीजना व्यवस्थित मेसेज DM केला, आणि मी त्यांच्या DM मध्ये माझं काय मोठं स्थान नाही आहे, पण सेलिब्रिटीजमध्ये व्यवस्थित फिल्म पोचली आहे. प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं असतात. सो पण मला रिप्लाय आले की मी या फिल्मबद्दल खूप ऐकलंय, मला ती बघायची आहे. सो असं जेव्हा मेसेज येतात तेव्हा रात्री शांत झोप लागते आणि मजा येते की अरे आपण मेरिट दिखाया है. हे 100% खरं आहे. दुसरं काय की सगळ्यांनाच आकर्षण स्क्रीनवर दिसत. भरत जाधवच्या उजवीकडे जो उभा आहे ना तो माझा मुलगा, डावीकडे जी उभी आहे ती माझी मुलगी. रामायणमध्ये रावणाच्या मागे जो आहे तो माझ्या काकाचा मुलगा. त्यामुळे आपले ते पॅरामीटर्स आहे ना ते असे हे ब्रेक करायला हवे. कोण कुठला ऋषभ शेट्टी कांतारा येतो काय पहिला म्हणतोय, त्याला 2-3 पॉईंट नाही आहे. त्याने तितकं स्वतःची मेहनत हे, आणि आपल्याकडे दुसरा प्रॉब्लेम काय, ज्यांनी हे करायला पाहिजे, ज्यांची नावं मोठी आहेत, ज्यांना फॉलोअर्स आहेत, मी नावं घेत नाही आता, त्यांनी हे काम, आणि हे शेतकऱ्याचं काम आहे, मी पुन्हा तो शब्द वापरतोय सर, हे मैदानात उतरून करायचं काम आहे. माईक घेऊन इथे मी बोलणार बघा प्रेझेंटेशन नाही.
तो मुलगा, त्याला उद्या एडिटिंगला करायचंय तर त्याच्या मागे 24 तास राहावं लागेल. तो काय करतो, कुठे जातो, काय वाचतो, ती भले 5 असतील. आज मी बघतोय ना, माझ्यात एक फार मोठा भारतातला सिनेमॅटोग्राफर बाजूला बसला. आज शेअर खाली आहेत त्याचे, नंतर वाढतील कदाचित. तर ते का नाहीये बरं? आपल्याला हे माहित नाही का? माहिती आहे. छत्रपती महाराजांनी म्हणजे मला वाटतं 16व्या वयाला तोरणा, ते जागीरदार होते, त्यांना काही गरज नव्हती, पण 16 मावळ्यांना घेऊन हा माणूस तोरण्याचं स्वप्न बघतो. आम्हाला काय झालंय ना, महत्वाकांक्षा नावाचा विषयच नाही. एक थातूर मातूर काय झालं बरं. आता मोबाईलमुळे काय झालं, प्रत्येक डिरेक्टर, प्रत्येक कॅमेरामॅन झाले. हांडली फिल्म, शॉर्ट फिल्म, मग ते बघा. का बघा? लोकांनी आयुष्य दिलेलं आहे. आज विजयने 20 वर्ष दिली आहेत, 20 वर्ष. तेव्हा पहिला सिनेमा केला. बरं 20 वर्ष त्याने काही केलं नाही का? बरंच केलं का? वाचन केलं, हे केलं, ते केलं, जे सगळं त्याचं संचित दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये. इट्स नॉट पैसेचं फिल्म नाही म्हणतात की माझ्या बापाकडे माझ्याकडे बरेच ऑफर आहेत, मुलाला हिरो करा, हे घ्या 2 करोड, नाही होत. त्यामुळे तिथे राबावं लागतं, एक बियाणं टाकावं लागतं, वाट बघावी लागते, त्याची जोपासणी करावी लागते. ह्या सगळ्या प्रक्रिया. आणि मी कधीही तयार आहे. मी मानधन घेत नाही स्वतःच्या प्रवासाने, तो स्वतःचं खातो. मला फक्त तुम्ही एक हॉल द्या आणि 25 पोरं द्या, संपला विषय. तुम्ही तुमचे सिलेबसच्या हिशोबाने 12 सेशन ठेवा. मग त्या 12 सेशनचे अगणित वर्ष त्या मुलांमधनं त्या लेवलला शोधणं आणि त्यांना तसं तसं तिकडे पाठवणं हे माझं काम. हे करा. मी येणार, बोलणार, ते बघणार, चर्चा होणार, त्याने काही होत. इट्स अ व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल थिंग. का नाही संतोष सिवन रत्नागिरीतल्या मातीतनं निघावा? का एखादा मणिरत्न निघू नये? का एखादा बेनेगल निघू नये? त्याला तशा पद्धतीचं वातावरण, तो विश्वास त्याच्या बरं. ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की 18 ते 30 वयोगटामध्ये पालक पण मोठा फॅक्टर आहे. तुम्ही त्या पालकांना कसं विश्वासात घेणार आहात? माझं पालकांशी नेहमी कम्युनिकेशन असतं. भांडण होतं कधी कधी. मी त्यांच्यासाठी एक गॅदरिंग पण ठेवलं होतं. पालक आणि मुलं बोलतील पालकांसमोर की बाबा मला कॅमेरामन व्हायचं, पण तुम्ही तेव्हा आता मला खरंच मी होणार. तर इतकं ते खोलवर आहे, ते इतकं उथळ नाहीये. आणि तो जर संस्कार त्याला झाला तर ते रिफ्लेक्ट होतं त्या फिल्म. का विजय अशा पद्धतीचा सिनेमा करू शकला? तो भाग संस्कारांचा आहे. तुम्ही कशा पद्धतीचं, म्हणून 23 वर्षी भगतसिंगला का वाटलं फासावर जाऊन? मला वाटतं संस्कार आपल्याला संस्काराचा भाग आहे, तो सिलेबसचा भाग नाही आहे. तर तो संस्कार व्हायचा असेल, आणि मी माझ्याकडे अटी नाहीये सर. तुम्ही कधीही सांगा, मला सांगा हे एवढ्या वाजता पोहोचा, मी गाडीने उतरेन, इथे पोहोचेन, बस येते इथे, सिंपल. ती मला पोरं द्या 25-30 जी काय पोरं, संपला विषय. इट्स अ लाईफ टाईम प्रोसेस. एक कार्यशाळा सुरू होते, ह्याची कार्यशाळा अजून सुरू आहे, संपली नाही. पण आपल्याकडे काय झालं, मोठी नावं जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतात ना सर, तेव्हा ते पेपरमध्ये ऍड, 16 सेशन, 40,000 फी. मग माणसं त्या नावाला बोलतात की व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही एवढं काम केलंय, आमचं असं. आता मी कॅश करू शकतो, सिने कथा कीर्तन यामध्ये आमच्या कार्यशाळा घेत आहेत, 25,000 फी. तो माझा धंदा नाही. मला आज प्रचंड अभिमान आहे की आमची 3 पोरं कार्यशाळेतने 3घांच्या फिल्म गाजल्या. झेंडे वेब फिल्म जी मी कशी म्हटलं ती, चिन्मय मांडलेकर त्याचा दिग्दर्शक, गोलककर दशावतारचा सिनेमॅटोग्राफर, आमचा विजय कलम. हा आनंद आहे ना, हे पैशात नाही मोजत, लक्षात आलं. आणि माझं म्हणणं आहे की तो सात्विक आनंद मिळवावा. पंढरीला जाणाऱ्याला काय असतं, ते गाढवा, तो पाणी एकनाथ महाराज त्या गाढवाला देतात. विठ्ठल म्हणते की अरे, रुक्मिणी म्हणते अरे मूर्ख आहे तुमचा तो भक्त, तुम्ही त्याला भेटायला का चाललाय? म्हणून तो खरा भक्त. त्यामुळे प्रत्येकामध्ये आहे काहीतरी, त्याला ते माहित नाही. बरं, अशी आपल्याकडे सामाजिक व्यवस्थाही नाहीये ना की कुणी वेळ देईल त्या मुलाला. त्याला काहीतरी म्हणायचं असतं, तो म्हणतोय मी ऍक्टिंग करणार, मी ऍक्टिंग करणार, पण त्याच्या पलीकडे असतं काहीतरी.
ते एडिटिंगचं गुण असेल, ते तुमच्या सिनेमॅटोग्राफीचं असेल, ते प्रोडक्शन डिझायनरचं असेल, आर्ट डिरेक्शनचं असेल, कळलं. विजय आमचं काहीच नव्हतं. देवेंद्र गोलतकर तर त्याने तो कॅमेरा म्हणजे त्या स्किटमध्ये थर्माकोलचा कॅमेरा बनवून तो मुवमेंट करत होता. म्हटलं हा असा मुवमेंट करतोय, म्हटलं तू कॅमेरा हा एक्स कुठेतरी फॅक्टरना पकडावा लागतो आणि मग अशा माणसांमधला न्यूटन शोधावा लागतो. नाही तर सगळे सफरचंद खायला तयार होते. कळलं की नाही? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की प्रॅक्टिकल बोलूया. तुमच्याकडे मुलं आहेत आणि सगळी सारखीच आहेत, मुंबई कोकण कुठलीही असो, की तरुण असतात, काहीतरी करायचं असतं, काहीतरी घडवायचं असतं. मी एकदम हे नाही म्हणत की त्यांचं आता सगळं करून झालेलं आहे, जे आता प्रेक्षकाच्या भूमिकेत. मी अशी मुलं म्हणते, येस आय वॉन्ट बिकम अ एडिटर. मग काय करता येईल म्हणून मी याला कितींदा मागे लागलो. हा नाही म्हणा सर इथे जरा कठीणच आहे. आता हे का कठीण आहे मला कळलं नाही. बरं गोप्तेमध्ये एकदा शॉर्ट फिल्म दाखवली आम्ही, विषयी झाला, सगळा स्टाफ होता. कार्यशाळा, हो हो कार्यशाळा घेऊ, छान. मी गेलो, नंतर काही घडलं नाही. हा कॉलेजच्या ह्याच्यामध्ये एक ऍड झालं की असे असे आले होते, असा असा कार्यक्रम झाला, संपला विषय. तर इट्स अ बियॉन्ड सिलेबस, इट्स अ रिलेट विथ अ लाईफ. तर तशा पद्धतीचं मला वाटतं चळवळीचं काम आहे. कळलं की नाही? आणि जिथे मला बोलवतात मी जातो. कोकण असो, मी तर गोव्याला पण गेलो होतो सर. त्या मडगावने उतरायचो, एसटी पकडायचो 1.5 वर्ष. पण गोवा कसं सुशिगा, आला छान खा जा. इथे मला वाटतं निश्चितपणे काहीतरी होऊ शकतं. तुम्हाला ऑर्गनाइज करायचं, दॅट्स इट. ऐक, थँक्यू. समारोपाचंच बोलतोय, फार बोलत नाही. सर तुमचा आमचा परिचय हा वैनतेमुळे झाला आणि तो वाचनवसामुळे झाला. वाचनवसा ह्या ऑनलाईन केलेल्या उपक्रमामुळे आर्ट सर्कलला जेवढं मायलेज मिळालं ते रत्नागिरीत काम करून सुद्धा मिळालं नसतं. 33 लेखकांबरोबर आम्ही एकत्र जोडले गेलो आणि त्याचं बीज जे होतं ते आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही कॅमेरासमोर लावू, सेल्फी मोडमध्ये, आणि आम्ही पुस्तक वाचू. हा माणूस आला, स्वानंदला घेऊन आकाशींच्या वाड्यात गेला, तिथे त्याने फोटो काढला आणि तो फोटो बघून वाचणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपला पण आता अशाच लोकेशनवरती जाऊन शूट व्हायला. वाचन वसाचं स्केल बदललं. याचं कारण, इनडायरेक्ट कारण अमरजीत आमले. बीज असं रुजतं आणि ते कुठेतरी अजून ते प्रवाहित होतं. त्यामुळे आमच्या ह्या वाचन वसा उपक्रमाचं संपूर्ण श्रेय सिनेमॅटोग्राफी म्हणून त्याला आम्ही जे अनुभवलं ते तुमचं आहे. आमचं दुसरं वैयक्तिक एक तुम्हाला थँक्स गिव्हिंग अशासाठी आहे की माझा मेहुणा दीप्तीचा भाऊ त्यावेळेला इंजिनिअरिंग करत होता, शेवटच्या वर्षाला होता. त्याने ती सगळी प्रोसेस बघितली. त्यावेळेला ते जे काही एडिटिंग करायला लागत होतं ते तो करत होता. ते झाल्यावर त्याने वडिलांना सांगितलं मला आता सिनेमॅटोग्राफर व्हायचं आहे, मी इंजिनिअरिंग सोडतोय. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं, भावाची बाजू घेतली, पण त्याने फक्त डिग्री घेतली पण त्याच्यात काम केलं नाही. तो सिनेमॅटोग्राफर आता तिथं पुण्यामध्ये तो काम करतोय. त्याचं कारण सुद्धा अल्टिमेटली अमरजीत आमले आहे. खरं सांगतो, आम्ही जेव्हा ही सगळी प्रोसेस ऐकली होती तेव्हा मला वाटलं होतं की हा माणूस खोटा आहे, म्हणजे खोटा वाटावा इतपत जेन्युइन आहे. आता अशी माणसं अशा फील्डमध्ये दिसत नाही. बरीचशी माणसं ही चकाचक असतात, हा माणूस तसा नाही आहे. त्यामुळे खरंच असं वाटतं की हे खरंच असा माणूस आहे का. तसा खोटा वाटणारा पण अत्यंत जेन्युइन माणूस आम्हाला भेटला. त्याचं कारण वैनतेय आहे आणि त्यामुळे आम्ही आज त्याला म्हटलं की तू पण थांब. आपण आपली रूट्स विसरून चालत नाहीत, कोणाचा हात धरून आपण कोणापर्यंत पोहोचतो. नाही तर हल्ली बऱ्याचदा सवय झाली आहे की वैनतेला बाजूला करून आम्ही अमरजीत आमलेला भेटू, पण ते तसं करणं योग्य नाही. एक चळवळ मगाशी दीप्ती जसं म्हणाली तसं आम्ही सुद्धा इथे लोकांकडनं पैसे मागतो. लोक वर्षानुवर्ष आम्हाला पैसे देतात आणि मग त्याच्यातून आम्ही काम करतो. तुम्ही त्याचं खूप मोठ्या स्केलचं काम करताय, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही पण आता खूप मोठ्या स्केलला जाऊ, आपण एकत्र राहूया. खूप आम्हाला खूप बरं वाटलं. आम्ही तर 2दा चित्रपट बघितला आहे, मी आणि कामत एकत्र पण बघितला. आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. याच्या आधी तुम्ही एकदा आमच्या घरी आला होता, त्याच्यातून एक लघुपट तयार झाला. त्यावेळेला सुद्धा मला असं वाटलं की सर का मोफत करतात. रत्नागिरी पोलिसांसाठी त्यांनी काही 3 शॉर्ट फिल्म्स केल्या, कारण तिथले DSP त्यांच्या ओळखीचे होते. म्हटलं अरे पैसे घ्यायला पाहिजेत.
अजून 100 कुपन्स काय ते ह्या जास्त पाडतील, पावत्या जास्त पाडतील पैसे घेऊया. पण ते त्यांच्या तत्वाशी ठाम आहेत, त्यामुळे असा माणूस खूप कमी वेळा भेटतो. सर आपण एकत्र आलोय, एकत्र राहूया. मनापासून धन्यवाद.